आमंत्रित करते माननीय प्राध्यापक श्रीयुत चंद्रकांत नलवडे सर यांना। पतिराज हे आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राध्यापक होते प्रदीर्घ आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि माझा प्रस्ताविक मी अतिशय थोड्या वेळात ओळखतो। योगायोग असा आहे की रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी एक प्रतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष। त्यांचं कौतुक किती करायचं। रयत सारख्या सर्व आशियात सर्वात मोठी असलेल्या संस्थेचा भार ते पेलत आहेत। अनेक शासकीय संस्थांची कामं ते पाहत आहेत। MPSCचा नवीन सिलेबस बदलला आहे, आता 25 वर्ष येणार आहे। त्या कमिटीत सुद्धा ते चेअरमन होते। ते आमच्या संस्थेचे आणि रयत शिक्षण संस्थेचे दोन्ही संस्थेचे मुख्य म्हणून काम पाहतात आणि त्यांच्या जोडीला आमच्या संस्थेचे काम पाहणारे पोकळे साहेब हे रिटायर्ड सचिव आहे पाटबंधारे खात्याचे आणि सेवानिवृत्त झाल्यापासून ते या संघटनेमध्ये कार्याध्यक्ष म्हणून काम करत आहेत। ही संघटना मूलतः आपल्या राज्याचे सचिव बोगीरवार स्थापन केली। कर्णिक साहेब त्यात होते, इनामदार होते आणि करोना काळापर्यंत त्यांनी ती वाढवली, स्थापन केली। तिचं जे काय करायचं असतं सोपासका तो सर्व केला आणि जवळ 1,500 सभासद केले। नंतर कोरोनाच्या काळात काहींचे मृत्यू झाले आणि त्यानंतर चंद्रकांत दळवी अध्यक्ष झाले आणि पोखरे साहेब कार्याध्यक्ष झाले। या जिल्ह्याबद्दल बोलायचं झालं या जिल्ह्याची स्थापना 2017 साली 30/7/2017 केलेली आहे। त्याचा संस्थापक अध्यक्ष मी आहे। 17 पासून कारभार मीच पाहत आहे। आता सभासद संख्या आमची जवळजवळ 200 पर्यंत गेलेली आहे। सर्व सभासद क्रियाशील आहेत। म्हणजे आता उदाहरण सांगतो, KT साळुंके ते बसलेले आहेत मामलेदार वयाचे मामलेदार, त्यांचं वय 87-88 आहे पण ते सुद्धा अजून मीटिंगला येत असतात। त्यांना फोनवर बोलतो, फोन करतो तर त्यांना ऐकू येत नाही। मग भोसले साहेबांच्या निरोप देते, त्यांना सांगा मीटिंग आहे ते आज हजर आलेले। अशा प्रकारची संघटना आहे गतिशील निवृत्त अधिकारी संघटना। 1 वर्षापूर्वी माने मॅडम आणि माने सर माझ्या घरी आले आणि असा आमचा प्रस्ताव आहे, त्याची टाईप्ड कॉपी मला दिली, मी ती वाचली आहे आणि त्याचं पुस्तक तयार करायचं आहे। तर मी त्याला 2 नावं सुचवली की ज्यांचं ज्येष्ठ नागरिक चळवळीत योगदान आहे। एक म्हणजे रोडे साहेब। रोडे साहेब हे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे प्रांताचे 5 वर्ष अध्यक्ष होते, पुण्याचे 5 वर्ष अध्यक्ष होते आणि सतत कार्यरत असणारे पुरुष। आणि दुसरी व्यक्ती म्हणजे पोकळे साहेब। या दोघांची प्रस्तावना मिळवून देण्यात माझा सहभाग आहे। दोघांनी प्रस्तावना दिल्या आहेत। त्यांनाच पाहुणे म्हणून बोलावं अशी इच्छा होती। पोकळे साहेबांनी ते मान्य केली। रोडे साहेबांना ते जमलं नाही, परत मी कधीतरी येईन असं सांगितलं, त्यांनी मेसेज पाठवला नाही। अशा प्रकारचा एक कार्यक्रम तो घडतोय कुठं, शिवाजी कॉलेजमध्ये। शिवाजी कॉलेजचे माझे फारच जवळचे जिव्हाळ्याचे संबंध आहे। 1959 साली 59 मे महिन्यात अण्णांचं निधन झालं। त्यावेळेला मी बारामतीला होतो, MS हायस्कूल। पवारसाहेब माझ्या पुढे, मिनतभाई माझ्या वर्गात होते आणि मला इथं प्रवेश घ्यायचा होता। मी इथे काय कॅम्पसमध्ये आलो, कॅम्पस जवळ तसंच आहे, थोडंफार बदल झालेला आहे। या परिसरात गायकवाड सरांनी समोरची बिल्डिंगमधली याचं नूतनीकरण केलं, अशा बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत। त्यावेळी PG पाटील प्राचार्य होते। PG पाटलांची एवढी झरप होती
की त्यांना भेटणं किंवा त्यांना बोलणं त्यांच्याशी फार अवघड होतं आणि मला इथं प्रवेश घ्यायचा होता. पण मी बारामतीला गेलो. बारामतीच्या मुख्याध्यापकाने आमच्या सर्व हुशार विद्यार्थ्यांचे दाखले ऑलरेडी MS कॉलेजला पाठवले. त्यामुळं मला इथं प्रवेश घेता आला नाही. MS कॉलेजमध्ये 2 वर्ष काढली BA नंतर मी SYT वाला इथं आलो. इथंच BSc झालो. ते आम्हाला PG पाटलांनी शिकवलेलं आहे. मिसेस PG पाटलांनी शिकवलेलं आहे. KV पाटलांनी शिकवलं. सांगण्यासारख्या जुन्या आठवणी बऱ्याच आहेत, त्या सांगत मी बसत नाही. असा एक या ठिकाणी त्रिवेणी संगम झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि या संस्थेची गतिशील संस्थेची धडपड कोकणेसाहेब किती करतात. 14-15 शिबिर झाले इस्लामपूरला, 16-17ला पुणे जिल्ह्यात झालं आणि आज हा कार्यक्रम संपल्यानंतर नाशिकला जाणार आहे. असं खऱ्या अर्थानं प्रतिष्ठान असणारी व्यक्ती आम्हाला कार्याध्यक्ष म्हणून लाभलेली आहे. आज आपल्याला ते प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत. त्यांचं मी परत एकदा स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. वतीनं आजचा हा प्रकाशन सोहळ्याचं आयोजन इथं होत आहे. प्रमुख पाहुणे जे आपले मनोहर पोकळे साहेब, त्याचप्रमाणे अध्यक्ष राजेंद्र मोरे साहेब यांचा परिचय आमच्या संघटनेचे अध्यक्ष महोदय डॉक्टर चंद्रकांत नलवडे सर यांनी दिलेलाच आहे. आता मी जे प्रमुख उपस्थितीमध्ये आमच्या कृतीशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटनेचे डॉक्टर चंद्रकांत नलवडे हे देखील उपस्थित आहेत आणि ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. त्यांचा थोडासा अल्प परिचय मी करून देत आहे. माननीय डॉक्टर चंद्रकांत नलवडे हे साताऱ्यातील कृतीशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष म्हणून सन 2017 पासून ते कार्यरत आहेत. अत्यंत उत्तम पद्धतीने ते कार्य करीत आहेत. या संघटनेचे फाउंडर आहेत ते. ही संघटना 17 साली त्यांनी स्वतः निर्माण केली आणि तसं कठीण परिस्थिती होती त्यावेळी. अशा परिस्थितीत देखील त्यांनी सभासद भरपूर जे निवृत्त अधिकारी कर्मचारी होते ते त्यांच्या शब्दाला मान देऊन सदस्य झालेले आहेत. आणि त्याचप्रमाणे ते यापूर्वी देखील त्यांनी पूर्वी ज्येष्ठ नागरिक पूर्व ज्येष्ठ नागरिक संघटना काढली होती. त्यांना समाजकार्याची आवड खूप. त्यांनी पूर्व ज्येष्ठ नागरिक संघटनेत सुद्धा खूप उत्तम असं काम केलं. नंतर ते त्या संघटनेतून बाहेर पडले आणि ही संघटना गुरु साहेब इथं आले होते आमच्या संघटनेत, पुणा संघटनेचे, आणि त्यांना आग्रह केला की आपल्या सातारा जिल्ह्यासाठी आपली शासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेची स्थापना आपण करणार आहोत, शाखा काढणार आहोत, तर त्यात आपलं मोलाचं सहकार्य आपण करावं. आणि त्यांनी खरोखरच खूप मेहनत केली. आज त्यांचं वय जवळजवळ 80च्या दरम्यान आहे आणि ते तरुणांना लाजवतील अशा पद्धतीनं आमच्या कृतीशील निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्याच्या संघटनेचं काम ते सध्या करत आहे. आम्ही सुद्धा तिथं काम करायला कमी पडतो, पण त्यांचा आदर्श घेतो. ते या वयात जर आपण ते करत असतील इतकं काम, तर आम्हाला भीतीपोटी का होईना ते काम करावं लागतं. म्हणजे त्यांचा आदर्श ते गुरुवर्यच आहे. खरोखरच त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे आणि तो कृतीशील म्हणून घेण्यासारखा आहे की या वयात कृतीशील म्हणून ते काम करतात. 80व्या वर्षी ते काम करत आहेत अजूनही. विशेष म्हणजे त्यांची तब्येत कुणी म्हणणारही नाही की बाबा त्यांचा थोडक्यात म्हणजे त्यांना पेसमेकर बसवलेला आहे. विशेष म्हणजे अशा याच्यामध्ये ते जिथं जिथं कार्यक्रम घेतो तिथं तिथं ते कार्यक्रमाला हिरिरीनं भाग घेतात आणि येतातच. आणि विशेष म्हणजे सर्व सभासद जे आहेत, ही जी संघटना टिकलेली आहे ना,
त्यांच्या शब्दाला मान देऊन लोक आमचे संघटनेचे सदस्य येतात आणि काम करतात. तर खरोखरच त्यांचं जे हे वय आणि त्यांचं जे कार्य आहे हे अगदी मोलाचं कार्य आहे. आणि असे हे आपल्याला या कार्यक्रमाला व्यासपीठावर निमंत्रित पाहुणे म्हणून लाभलेले आहेत, त्यांचं मी स्वागत करतो. दुसरे आपले जे प्रमुख पाहुणे आहेत व्यासपीठावर बसलेले आहेत ते ॲडव्होकेट वसंतराव भोसले सर. हे आपल्या सातारा जिल्ह्यातील जिल्हा बारमध्ये बरेच वर्ष त्यांनी वकिली व्यवसाय केलेला आहे. ते वकिली व्यवसायाचा श्री गणेश सातारा डिस्ट्रिक्ट कोर्टातून त्यांनी केला. कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना अल्पावधीतच त्यांनी ख्यातनाम वकील म्हणून नावलौकिक मिळवलं आहे. शिवाय महत्त्वाचं म्हणजे ते महाराष्ट्र बार कौन्सिल गोवा आणि बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे ते माजी अध्यक्ष आहेत. साताऱ्यातून त्यांना निवडून संपूर्ण महाराष्ट्रातून ती निवडणूक होत असती, फार चुरशीची निवडणूक होत असती. त्यात त्यांची निवड झाली आणि त्यांनी चेअरमन म्हणूनही काम केलं. सध्या देखील ते विद्यमान सदस्य म्हणून सध्या ते काम करत आहेत. असेही आपल्याला भोसले सर आपल्या प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत, त्यांचं देखील मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे तिसरे जे आहेत ते माननीय रघुनाथ माने सर. रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी विद्यालय सातारा या महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून त्यांनी काम केलेले आहे. सेवानिवृत्त होईपर्यंत शिवाजी विद्यापीठ महाविद्यालयीन ग्रंथालय संघटनेचे ते अध्यक्ष होते. तसेच महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन ग्रंथालय संघटनेचे ते कार्यकारिणीचे सदस्य होते. आजच्या या ज्येष्ठांच्या आयुष्यातील रंग मावळतीचे या पुस्तकाचे ते प्रकाशक म्हणून आहेत. असे हे आपल्या क्षेत्रात कर्तृत्वाची पताका फडकवणारे मान्यवर, तसेच व्यासपीठासमोर बसलेले काही माझी परिचित म्हणजे शैलजा माने मॅडम, त्या विद्यापीठाच्या सिनेटवरती त्यांनी काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांचे पती ॲडव्होकेट कालिदास माने सर सुद्धा आज इथं उपलब्ध झालेले आहेत. आणि आमच्या सर्व कृतिशील अधिकारी कर्मचारी, संघटनेचे सर्व सदस्य आणि पदाधिकारी आणि महिला वर्ग देखील उपस्थित राहिलेला आहे. या सर्वांचं मी स्वागत करतो आणि पार पाडत आहेत. ज्येष्ठांविषयी त्यांना आदरभाव असून 1-1.5 वर्षापूर्वी त्यांनी याच सभागृहात ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा देखील आयोजित केला होता. असे जे मान्यवर जे मोरे साहेब आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत, त्यांचे देखील मी पुनश्च स्वागत करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. श्यामला रघुनाथ माने, सनविली. आपण स्पीड पोस्टाने पाठवलेले रंग मावळतीचे पुस्तक मिळाले. आपण यापूर्वीच पुस्तकाची DDP केलेली प्रत पाठवली होती. मी ती पूर्ण वाचली होतीच. आता हे रंगसंगतीने नटलेले पुस्तक पण वाचतो. हे पुस्तक ज्येष्ठ नागरिक चळवळीतील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी वाचले पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थाने अत्याचारातील बेघर, पीडित, वंचित, शोषित ज्येष्ठांना नक्की सेवा व मदत काय करायची याची जाणीव होईल. आपण या पुस्तकाच्या माध्यमातून एका सामाजिक विषयावर प्रकाश टाकला आहे. खूप खूप धन्यवाद व अभिनंदन. अरुण माधव रोडे अध्यक्ष फेसफॉर्म महाराष्ट्र, सुसरोड पाषाण, पुणे. थँक्यू सर. यांनी लिहिलेल्या ज्येष्ठांच्या आयुष्यातील रंग मावळतीचे या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी जमलेलो आहोत. वास्तविक हे पुस्तक म्हणजे
डॉक्टर सौ श्यामला माने यांनी आजपर्यंत केलेल्या कष्टाचे फलित म्हणावे लागेल. याचा अर्थ असा, आमचं लग्न झालं त्यावेळी मॅडम फक्त ग्रॅज्युएट होत्या, बी इकॉनॉमिक्समध्ये ग्रॅज्युएट होत्या. त्यानंतर त्यांनी जवळजवळ त्यानंतर 6 डिग्र्या अशा एकूण त्यांच्या 7 डिग्र्या झालेल्या आहेत. शेवटची डिग्री PhDची आहे, ती पण रिटायर व्हायच्या अगोदर जस्ट 1-2 वर्ष झालेली मिळवलेली आहे. आणि हे सगळं करत असताना, शिकत असताना, म्हणजे प्रत्येक डिग्री मिळवताना किंवा परीक्षा देत असताना बरंच रामायण घडत होतं. त्याचा उल्लेख काही मी आता करत नाही. पण तर अशा पद्धतीनं आणि त्याचं सगळ्याचं फलित म्हणजे आता रिटायर झाल्यानंतर बऱ्यापैकी मोकळा वेळ मिळाला आणि त्यांना म्हणायला लागलं, एखादं पुस्तक तू लिही. आता असं म्हणलो तरी सुद्धा रामायण घडलं होतंच. तुम्ही असं बऱ्याच वेळा म्हटलं, बऱ्याच वेळा ते घडत होतं. पण शेवटी मीच कंटाळलो आणि त्याचा नाश सोडून दिला की बस आता तुला काय करायचं ते कर, असं झालं. मी नाश सोडला. आणि पण कसं काय कोणास ठाऊक परत त्यांच्या डोक्यात आलं की आपण काहीतरी लिहावं. आणि मग मला म्हणायला लागले, असं असं मी पुस्तक लिहिते आणि ज्येष्ठ नागरिकांच्यावर लिहिते, कारण त्याच्या PhDचा विषय पण ज्येष्ठ नागरिक आहे. अभ्यास बऱ्यापैकी त्यांचाही झाला होता, त्या निमित्तानं माझाही झाला. आणि त्यामुळं ते लिहिते तर लिहि म्हणलं, काय हरकत नाही. मग त्याप्रमाणे पुस्तक लिहायला घेतलं. अर्थात या सगळ्या डिग्र्या मिळवताना आणि पुस्तक लिहिताना सुद्धा कौटुंबिक जबाबदारी जी म्हणतो बरं, त्यात अजिबात कुठंही कसूर केली नाही किंवा कसूर झाली नाही, हे मला आवर्जून सांगावं वाटतं. वास्तविक त्यांच्यामधला एक विशेष गुण असा आहे की त्यांना चांगलं बोलता येतं आणि चांगलं लिहिता येतं. आणि हे मला माहीत असल्यामुळं आता त्यांना बोलण्याची संधी फारशी मिळाली नाही, पण लिहिण्याची संधी बऱ्यापैकी मिळाली. ती कुणी सांगितलं किंवा कुठं संधी मिळाली तर त्या एखादा लेख लिहायचं म्हटलं तर त्या लेख लिहित होत्या, प्रसिद्ध होत होता. किंवा आता त्यांनी स्वतः किंवा माने मॅडमच्या वतीनं बऱ्याच शिवाजी विद्यापीठाच्या, मुंबई विद्यापीठाच्या पुस्तकामध्ये म्हणजे क्रमिक पुस्तकासाठी लेखन केलेलं आहे. SYTY MAच्या पुस्तकासाठी सुद्धा लेखन केलेलं आहे. त्यामुळे ते मला माहिती होतं की यांना लिखाणाची शैली आहे यांच्याकडं. आणि काही पुस्तकं ह्याच्या आता एक हे लिहिलं विषय आता त्या सांगतील, मी नाही सांगत. तर त्यामुळं म्हटलं की पुस्तक लिहा तुम्ही. तर लिहायला घेतलं. आता पुस्तक लिहायचं तर प्रसिद्ध झालं पाहिजे, केलं पाहिजे. आता ते त्याच्या अगोदर सांगायचं असं होतं, हे पुस्तक लिहायला घेतलं. पण लिहायला जसं सुरुवात केली तसं मला आवर्जून तुम्हाला सांगावं असं वाटतंय की आता ह्या ज्येष्ठांच्या समस्या, आता मी काही सोशलॉजीचा विद्यार्थी प्राध्यापक काहीच नाही, मला त्यातलं काही माहिती नाही. पण ग्रंथपाल होतो आणि असं म्हटलं जातं आमच्या ग्रंथालय शास्त्रामध्ये की लायब्ररी शुड नो समथिंग अबाउट एव्हरीथिंग. त्यामुळे मला आणि माझा स्वभाव पण थोडाफार तसाच आहे. आणि पुस्तक लिहिताना आता ज्येष्ठांच्या समस्या, आता तुम्हाला माहिती असेल की ज्येष्ठ आणि त्यांच्या असणाऱ्या समस्या आहेत, विशेषतः या सोशलॉजीच्या लोकांना बऱ्यापैकी माहिती असतील. तर त्या ज्या समस्या आहेत तर त्या प्रत्येक व्यक्तिगणिक समस्या वेगळ्या आहेत. अर्थात हे जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकात त्या सगळ्यांच्या म्हणजे जर समस्या जर लिहायचं म्हटलं असतं तर ते कदापि शक्य नव्हतं. मग उद्देश असा ठेवला आम्ही, ह्या समस्या ज्या आहेत त्या समस्या तर सगळ्यांना माहिती आहेत, आपल्याला ज्या माहिती असतील त्या त्यांना माहिती असतील सगळ्यांना. तर त्या आता अशा जर समस्या असतील तर ज्येष्ठांनी आणि इतरांनी कसं वागायचं हे ठरवावं आणि त्याचा उल्लेख विशेष करून त्या पुस्तकामध्ये केलेला आहे. आणि त्यामुळे हे वाचनीय पुस्तक होईल असं मला स्वतःला वाटते. आता दुसरं असं हे झालं पुस्तकाच्या बाबतीत. त्यानंतर काय झालं, आता हे पुस्तक प्रकाशित करायचं. आता हे काय आपलं पिंड नव्हे, म्हणजे पुस्तक लिहिणं इथंपर्यंत ठीक आहे, पण पुस्तक प्रकाशित करणं हे काय मला आता जरी म्हणून काम करत असलो तरी मला त्याबद्दल काही फारशी माहिती नाही किंवा आपल्याला त्यात पडायचं पण नव्हतं. ना व्यवसायाच्या निमित्तानं ना पैसे मिळवायच्या निमित्तानं ह्यात काही पडायचं नव्हतं. म्हणून मी काय केलं, पुस्तक लिहायला लिखाण जसं सुरू केलं तसे पुण्याचे एक प्रकाशक आहे, चांगले नामांकित आहे, तर त्यांना मी म्हटलं असं असं पुस्तक मॅडम लिहिलं आहे. अर्थात त्यांनी प्रकाशित एक पुस्तक मोठा इन्सायक्लोपीडिया लिहिलेलं आहे, तयार केलेलं आहे. तर त्यांच्या लिगल टर्म्स इन सोशलॉजी असं काहीतरी आहे. तर त्यांनी त्यामध्ये त्या इन्सायक्लोपीडियामध्ये त्यांनी लिखाण केलेलं आहे. त्यामुळे तेव्हापासूनची माझी चांगली ओळख आहे आणि ज्यांना पण ओळखतात आणि लिखाण पण त्यावेळेला चांगलं झालेलं होतं. म्हणून त्यांना मी म्हटलं असं असं पुस्तक लिहायचं चाललेलं आहे तर प्रकाशित करणार का? हो करूया म्हटले, काय प्रॉब्लेम नाही.
मग जसं पुस्तक लिहिल्यानंतर काय केलं ते सगळं टाईप करून घेतलं, प्रूफ रिडिंग करून घेतलं, 2दा 3दा 4दा, मग टाईपड कॉपी सगळी त्यांच्याकडे पाठवली आणि आता झालं म्हटलं आपलं काम संपलं सगळं. असं पाठवल्यानंतर दिवाळीच्या अगोदर म्हणजे दसऱ्याच्या पण अगोदर त्यांना पुस्तक पाठवलं, ते प्रिंट कॉपी पाठवली आणि बघा म्हटलं लवकरात लवकर बरं ठीक आहे म्हटले. मग त्यांनी त्यांच्या पद्धतीनं होण्यासाठी त्यांनी कोणाकडे तरी आणि प्रूफ रिडिंगला तपासायला आणि कशाला सगळं दिलं. आम्ही सगळं करून दिलेलं होतं वास्तविक, पण त्यांनी काय दिलं, त्यांना काय पाहिजे होतं माहीत नाही. मग ह्यात त्यांनी 8-9 महिने घालवले. 8-9 महिने घालवले ते वैताग यायला लागलं मला सुद्धा. मग शेवटी मग काय झालं तर मलाही 2 दिवसात 4 दिवसात होईल वगैरे ठीक आहे. मग त्यांना फोन केला तर झालंय म्हणले सगळं झालंय. मग काय झालं, काय करायचं तर म्हणले सर ह्याला पुस्तक छापायसाठी या पुस्तकाचा एकूण खर्च साधारण 200च्या दरम्यान येईल. अहो म्हटलं 200 दरम्यान पुस्तकाचं जर हे किंमत हे खर्च जर यायला लागला तर तुम्ही किंमत किती ठेवणार. किंमत म्हटले 300-350च्या वर ठेवायला लागेल. मला ते काय पटलं नाही, कारण 300-350 रुपये देऊन हे पुस्तक लोकांनी विकत घेऊन वाचणं होणार नाही. आणि ग्रंथालयापेक्षा माझी अपेक्षित होतं की प्रत्येकानं विकत घ्यावं ते वाचावं, म्हणजे त्याला त्याचे हे कळेल. कारण ग्रंथालयातले पुस्तकं आता कथा कादंबरी किंवा क्रमिक संदर्भ पुस्तकं हे ग्रंथालयात चालू शकतात, हे पुस्तक सुद्धा चालू शकेल नाहीच नाही, पण हे आपल्यासारख्यांना वाचायला मिळणार नाही. त्यामुळे मला ते एवढी किंमत लावणं हे मला काही ते पटलं नाही त्यावेळेला. मग म्हटलं तर ठीक आहे. मग मी काय बोललं ना तर ते म्हटले ठीक आहे विचार करून सांगा. बरं म्हटलं ठीक आहे. मग इथं आल्यानंतर मी चौकशी केली म्हणण्यापेक्षा ते सैदापूरचे अक्षय प्रिंटिंग प्रेसचे सुरेश पवारांना त्यांच्याकडे गेलो आणि असं पुस्तक लिहिलंय, ते सगळं प्रकाशकाचे सगळं काय मॅटर झालेलं ते सांगितलं सगळं आणि म्हटलं असं झालंय तर काय काळजी करू नका म्हटले, सगळं सर आपण करूया. मग काय केलं त्यांनी सगळं पुस्तक तयार करून दिलं आणि विशेषतः 15 दिवसाच्या आत सगळं पुस्तक आम्ही दिवसभर बसत होतो, सगळं ते टाईप करत किंवा हे करत प्रूफ रिडिंग करत. खूप त्यांनी आणि मी दोघांनी पण खूप मेहनत घेतली आणि ते सगळे एकदाची तयार झालं. पाडव्यालाच हे करायचं होतं पण ते 1-2 ISBN नंबर मिळाला नाही, त्यामुळे ते खरं म्हणजे लांबलं आणि म्हणजे तारीख टाकली पाडव्याची पण प्रकाशित समारंभ होतोय आज आणि म्हणून चला म्हटलं आपणच प्रकाशित करावं. म्हणून मग नाईस पब्लिकेशन नावानं मीच प्रकाशित केलेलं आहे. किंमत वाजवी ठेवलेली आहे, सगळ्यांना परवडेल असं मला वाटते. कारण ह्यामध्ये काय मला काही त्यात पैसे मिळवायचे नाहीत किंवा व्यवसाय करायचा नाही, फक्त झालेला खर्च निघाला तरी पुष्कळ तेवढ्या मी समाधानी. म्हणून वाजवी किंमत ठेवलेली आहे, ते तुम्ही सगळ्यांनी वाचलं तर तुम्हाला भावल असं मला वाटतं. अशा रीतीने पुस्तक लिहिण्याचा व प्रकाशनाचा प्रवास होऊन शेवटी पुस्तक तयार होऊन आपल्या हाती देताना मला मनस्वी आनंद होत आहे. तरी आपण सर्वांनी पुस्तक वाचून आपला अभिप्राय सूचना जरूर कळवाव्यात ही विनंती. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. माननीय ॲडव्होकेट वसंतराव भोसले सातारा, सदस्य माजी चेअरमन महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व मान्यवर, या संघटनेचे पदाधिकारी सदस्य, माझे नातेवाईक, हितचिंतक, माझे कुटुंबीय, आज मी लिहिलेल्या ज्येष्ठांच्या जीवनातील रंग मावळतीचे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झालेला आहे. मी समाजशास्त्र या विषयाची प्राध्यापिका आहे. 30 वर्ष मी रयत शिक्षण संस्थेमध्ये समाजशास्त्राची प्राध्यापिका म्हणून काम केलेलं आहे. समाजशास्त्र हा विषय असा आहे की या विषयामध्ये समाजाचा अभ्यास केला, समाजामध्ये उठणारा प्रत्येक तरंग जो असेल त्याचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला आणि समाजाच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की समाजामध्ये सतत परिवर्तन होत असतं आणि हे परिवर्तन झालं की समाजाची घडी विस्कटते आणि समाजामध्ये सामाजिक समस्या निर्माण होतात. आमच्या अभ्यासक्रमामध्ये BA भाग 2 ला सामाजिक समस्या हा एक पेपर आहे आणि या सामाजिक समस्याच्या पेपरमध्ये वृद्धांची समस्या हा एक टॉपिक आम्हाला होता आणि तो शिकवत होतो. त्याचप्रमाणे MA ला सोशॉलॉजी ऑफ एजिंग हा एक पेपर होता आणि त्या पेपरच्या मध्ये सुद्धा मी त्याच्या प्रश्नपत्रिका काढण्यासाठी विद्यापीठामध्ये जात होते आणि का कोण जाणे हा विषय माझ्या मनाला भावला होता आणि मला असं वाटत होतं की मी जेव्हा PhD करेन त्यावेळेला या विषयाशी निगडीत मी PhD करेन. तसं PhD करण्यासाठी मी
अगोदर बराच प्रयत्न केलेला होता, पण विद्यापीठामध्ये फारसा मला रिस्पॉन्स मिळाला नाही. विद्यार्थी आहेत आमच्याकडं जागा नाही आणि त्याच्यामुळं बरंचसं ते लांबत गेलं. मी 2009 मध्ये सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयातून शिवाजी कॉलेजमध्ये माझी बदली झाली आणि इथं आल्यानंतर मला खरं म्हणजे PhD करण्याची जास्त तीव्र इच्छा निर्माण झाली. कारण या कॉलेजमध्ये PhD धारक बरेच लोक होते आणि PhD करत होते. आणि मग मात्र माझ्या मनाने उचल घेतली की आता आपण PhD करायला पाहिजे. उशीर झालेला होता, पण म्हटलं काय नाही, आपण होईल तेव्हा आपण ती करायची. आणि 2013ला मी खरं म्हणजे माझं रजिस्ट्रेशन झालं. काही तांत्रिक अडचणीमुळं पुन्हा मला गाईड बदलामध्ये वेळ झाला आणि त्यामुळं 2019 मध्ये डॉक्टर शैलजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली माझी PhDची जी काही पदवी आहे ती पदवी मला प्राप्त झालेली आहे. आणि त्याचंच फलित म्हणून आज हे पुस्तक जे आहे ते पुस्तक आज निर्माण झालेलं आहे. तर शैलजा माने मॅडम यांचीही मी याच्यामध्ये सहकार्याने आभार आहे असं मी म्हणते. कारण गाईड चांगला असेल तरच आपण PhD लवकर आणि चांगली करतो. मॅडम खरं म्हणजे गाईड नव्हत्याच, माझ्या मैत्रिणीच होत्या. मी जेव्हा मटेरियल दाखवायला जायचे त्यावेळेला मला चहा घेतल्याशिवाय त्या कधी पाठवत नव्हत्या आणि त्याच्यामुळं मला कधी त्या गाईड आहेत असं कधी वाटलंच नाही. PhD झाल्यानंतर मी लगेचच 2020ला रिटायर झाले. कोरोनाचा काळ होता आणि रिटायर झाल्यावर 1-2 महिन्यात सरांनी मला सांगितलं की आता तू पुस्तक लिहायला सुरुवात कर. आता आपल्यातल्या प्राध्यापिका आहेत किंवा काही प्राध्यापक रिटायर झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे की नोकरीतल्या ह्या कसरतीमधून रिटायर झाल्यानंतर असं वाटतं की आता काही नको. आणि खरंच मी सरांवर चिडलेली होती की मला आता काही करायचं नाही, मला काही सांगू नका. कारण मी लग्नानंतरच्या सगळ्या डिग्र्या ज्या घेतलेल्या आहेत त्या त्यांच्या सांगण्यानुसार केल्या, त्यांच्या सगळ्या इच्छा मी पूर्ण केलेल्या होत्या PhD सहित. आणि त्यामुळं आता पुस्तकाचं मी काय आता म्हटलं मी काय करणार नाही, मला काही सांगू नका. आणि त्यामुळे ते गप्प बसले. त्याच्यानंतर 1-2 वर्षापूर्वी कृतीशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटनेमध्ये मला व्याख्यानाला बोलवलेलं होतं आणि त्यावेळेला मला सदस्य करून घेतलं. आणि मग त्याच दरम्यान पोकळे साहेब आलेले होते आणि वार्षिक 3री सभा पुण्यामध्ये होती आणि पोकळे साहेबांनी आवाहन केलं की आपण एक स्मरणिका काढणार आहोत आणि त्याच्यामध्ये तुमच्यातल्या लोकांनी लेख द्यावेत. मग मला वाटलं की आपण काही लेख द्यायला हरकत नाही आणि मग मी लेख लिहिला आणि सतीश कदम यांच्याकडे तो सुपूर्द केला. आणि पोकळे साहेबांनी सांगितलं होतं की सिलेक्टेड जे काही लेख आहेत ते आपण स्मरणिकेमध्ये घेणार आहोत. त्याच्यानंतर ती सभा होती, त्याला नलवडे सरांनी सांगितलं की आपण बरेच लोक त्या सभेला जायचे. मग सर आणि मी आम्ही दोघांनी ठरवलं की चला आपण पुण्याला जाऊया त्या सभेसाठी. आणि आम्ही तिथं गेलो, रजिस्ट्रेशन केलं आणि हातामध्ये स्मरणिकेचा अंक आला. आम्ही हॉलमध्ये जाऊन बसलो आणि अनुक्रमणिका बघितली तर त्याच्यामध्ये माझा लेख सिलेक्ट झालाय. आम्ही दोघांनी एकमेकाकडे बघितले की आपला लेख तरी सिलेक्ट झालाय, चला. आणि त्याच्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि मग त्यावेळेला त्यांनी अनाऊन्स केलं की या लेखामध्ये पहिले 3 उत्कृष्ट जे लेख आहेत त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. आणि पहिलंच नाव माझं घेतलं आणि आपल्या संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी त्यावेळेला तिथं अध्यक्ष असल्यामुळे उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते माझा सत्कार झाला. आणि माझ्या दृष्टिकोनातून ते सुखद धक्का मला होता. आणि मग त्याच्या अगोदरच मला असं वाटायला लागलेलं होतं खरं म्हणजे जेव्हा मी लेख दिला तेव्हाच मला जाणवायला लागलं की आपण पुस्तक लिहायला पाहिजे. आता खरं म्हणजे आपल्याला लिहायला काही हरकत नाही. आणि मग मी सरांकडं माझा विचार मांडला की मला पुस्तक लिहायचं आहे. सरांना जरा मला वाटते काहीतरीच वाटलं असेल की कसं काय हिच्या डोक्यात आलं पुस्तक लिहायचं, पण ते काही बोलले नाहीत, गप्प बसले. आणि मी पुस्तक लिखाणाला सुरुवात अगोदरच केली होती, लेख दिल्यानंतरच मी पुस्तक लिखाणाला सुरुवात केली होती. आणि त्यामुळे जेव्हा आम्ही पुण्याला गेलो त्यावेळेला पोकळे साहेबांना आम्ही भेटलो आणि त्यांना म्हटलं की माझं पुस्तकाचं काम चालू आहे आणि जेव्हा ते पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला आम्ही पाठवतो, तुम्ही नजरे घालून घाला, काही सूचना असतील तर सांगा. तर त्यांनी होकार दिला. आणि मग जेव्हा माझं पुस्तक तयार झालं ऑनलाईन त्यांना आम्ही प्रत पाठवली. त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी मी फोन केला तर पोकळे साहेब म्हटले की मॅडम मी आजारी आहे, मी दवाखान्यात आहे. तशाही स्थितीत लवकरच पोकळे साहेबांनी ते जे माझी प्रत आहे ती वाचली आणि त्याला शुभसंदेश पाठवला. त्याच्यानंतर
नलवडे सरांनी रोडे साहेबांचा नंबर दिला आणि रोडे साहेबांना मी फोन केला आणि त्यांना सांगितलं की मी असं ज्येष्ठांच्या वरती पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याची कॉपी आपल्याला पाठवते आणि वाचून मला तुम्ही शुभ संदेश द्या. त्यांनी तात्काळ होकार दिला. म्हणजे रोडे साहेबांना तर मी पाहिलेलं नाहीये, त्यांनी मला पाहिलेलं नाही. सरांच्या सांगण्यावरून सरांनी त्यांना फोन केलेला होता आणि मी फोन केल्यानंतर त्यांनी तात्काळ होकार दिला आणि अगदी अल्पावधीत त्यांनी शुभ संदेश जो आहे तो मला पाठवून दिला. या दोघांचे शुभ संदेश माझ्या पुस्तकामध्ये लावलेले आहेत. आणि मग अशा तऱ्हेनं हे जे काही माझं पुस्तक आहे ते पुस्तक हे आज प्रकाशित झालेलं आहे. आज समाजामध्ये आपल्याला माहित आहे की ज्येष्ठांच्या समस्या ज्या आहेत त्या अतिशय बिकट होत चाललेल्या आहेत. आज विभक्त कुटुंब पद्धती आणि त्याचे जे परिणाम आहेत ते परिणाम आज मोठ्या प्रकर्षाने जाणवायला लागलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे ज्येष्ठ फारसं काही मिळवत नाहीत त्या ज्येष्ठांची अवस्था तर अतिशय बिकट होत चाललेली आहे. आणि मग याच्यामधून मग मी काही पैलू पाडलेले आहेत की ग्रामीण भागातले ज्येष्ठ, शहरी भागातले ज्येष्ठ, एकटे राहणारे ज्येष्ठ, मुलं परदेशी असणारे ज्येष्ठ, अशा बऱ्याच गोष्टींचा ओहापोह या पुस्तकामध्ये करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. माझ्या परीने हे पुस्तक जेवढं चांगलं होईल त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न केलेले आहेत. आपण वाचल्यानंतर मला अभिप्राय द्या आणि अगदी काही उणिवा असतील तर त्या सुद्धा मला सांगा, मला त्याचं काहीच वाटणार नाही. तर अशा प्रकारे हे पुस्तक माझं तयार झालं. आता तयार झाल्यानंतर प्रकाशन, सरांनी मगाशी किस्सा सांगितला आणि मग त्यांनी स्वतः ही जबाबदारी घेतली आणि प्रकाशनाचं काम पूर्णत्वास नेण्याचं काम जे आहे ते माने सरांनी केलेलं आहे. त्याचा खर्च सुद्धा सगळा माने सरांनी घातलेला आहे. खरं म्हणजे माझ्या शैक्षणिक वाटचालीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणजे मी त्याला 100% मार्क देते. बाकी कुठे आपले मतभेद असतील पण माझ्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये मात्र ते माझे गुरु आहेत. म्हणजे लग्नानंतर मला त्यांनी MA केलं. मी इकॉनॉमिक्स मध्ये मी BA होते. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स मध्ये MA झाले. सोशॉलॉजी मध्ये मी BA झाले. त्याच्यानंतर B.Ed झाले, MPhil झाले आणि PhD ची पदवी सुद्धा मी संपादन केली. आणि या सगळ्यामध्ये त्यांचा हातभार अतिशय मोलाचा आहे. त्यांच्या मी ऋणातच राहील असंच मी म्हणते. या प्रकाशनासाठी आता प्रकाशन कुठं घ्यायचं, नलवडे सरांच्या बरोबर पण आमची चर्चा झाली की इकडं घेऊया तिकडं घेऊया तिकडं. मग माझ्या डोक्यात विचार आला की मी ज्या महाविद्यालयामध्ये 11 वर्ष काम केलं त्या महाविद्यालयामध्येच माझा प्रकाशनाचा सोहळा झाला तर मला जास्त आनंद होईल. कारण या भूमीमध्ये कर्मवीर अण्णांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे आणि या भूमीमध्ये जर माझा हा कार्यक्रम झाला तर मला त्याचा जास्त आनंद होईल. आणि म्हणून मी मोरे साहेबांना भेटायला आम्ही दोघं आलो. खरं म्हणजे मोरे साहेबांचा तसा माझा फार परिचय नाही. एकदा आमच्या डिपार्टमेंटनं कार्यक्रमासाठी मला बोलवलेलं होतं आणि त्यावेळेला मोरे साहेब अध्यक्ष होते आणि माझ्या शेजारी ती बसलेले होते. जुजबी आमची चर्चा झालेली होती आणि एका नलवडे मॅडमच्या कार्यक्रमात त्यावेळेला सरांनी मला पाहिलेलं होतं. पण सरांनी मला ओळखलं आणि सन्मान केला, चहा पाणी वगैरे केलं आणि म्हटले बोला मॅडम काय. तर मी म्हटलं सर मी असं पुस्तक लिहिलेलं आहे आणि मला प्रकाशन करायचं आहे आणि आपल्या महाविद्यालयामध्ये करण्याची माझी इच्छा आहे. तर म्हटले लगेच त्यांनी अनुमती दिली. ते म्हटले आपण एकाच कुटुंबातले आहोत. खरं म्हणजे रिटायर्ड माणसाला कोणी विचारत नाही, कशाला आला अशी भावना असते. पण सरांनी अतिशय चांगलं सन्मानपूर्वक मला वागणूक दिली आणि त्यामुळे मी खरं म्हणजे सरांचे सुद्धा आभारी आहे. आता हे पुस्तक लिहित असताना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेक लोकांचं सहकार्य मला याच्यामध्ये लाभलेलं आहे. या पुस्तकाची जी काही प्रस्तावना आहे ती प्रस्तावना सनदी अधिकारी आणि लेखक विश्वास पाटील यांची लाभलेली आहे. त्यांच्या सततच्या कार्यरत व्यस्त अशा शेड्यूलमधून अजून सुद्धा ते पुस्तकं लिहितात. परंतु त्यांनी माझ्या पुस्तकाला प्रस्तावना दिली त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आणि त्या कामी मला खरं म्हणजे सरांचे मित्र MG निकम सर यांची मदत झालेली आहे. यानंतर या पुस्तकाला शुभ संदेश देणारे पोकळे साहेब आणि रोडे साहेब यांचेही मी आभारी आहे. त्यानंतर आपल्या संघटनेचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत नलवडे सर, नेहमीच त्यांचं मार्गदर्शन असतं.
पुस्तकाची प्रत वाचल्यापासून त्यांनी संघटनेत सगळ्यांना सांगून ठेवले होते की माड्यांनी पुस्तक लिहिलं आहे आणि प्रकाशन होण्यापूर्वीच 2-3 वेळा माझे सत्कार या संघटनेमार्फत केलेले आहेत आणि सरांचंही मला मोलाचं सहकार्य या पुस्तकाच्या बाबतीत झालेलं आहे. हे पुस्तक लिहित असताना माझ्या शिवाजी कॉलेजच्या मैत्रीण डॉक्टर सौ मानसी लाटकर, मराठीच्या एक अभ्यासू प्राध्यापिका, माझं लिखाण मी त्यांना पण वाचायला दिलं होतं कारण त्या मराठीच्या असल्यामुळं मला काहीतरी मार्गदर्शन, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मला या पुस्तकाच्या बाबतीत मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते. त्याच्यानंतर सरांचे मित्र CS काळी सर, घरी आल्यानंतर काहीतरी चर्चा झाली की त्या चर्चेतून त्यांनी मला काही सुचक मार्गदर्शन केलं, काही पुस्तकं दिली, रेफरन्स दिले, त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देते. या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळेला सरांना मदत करणारे सरांचे मित्र हिंदूराव पानसकर सर, सरांच्या बरोबर नेहमी त्या मुद्रण करण्यासाठी जात होते आणि उन्हातानात जात होते, तर त्यांचंही सहकार्य लाभलं, त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देते. हे पुस्तक प्रकाशित करणारे अक्षय प्रिंटरचे मुद्रण करणारे सुरेश पवार यांनीही अतिशय अल्पावधीमध्ये पुस्तकाचं काम केलं, त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देते. या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ करून देणारे मुंबईचे सरांचे सहकारी किंवा सरांच्या ओळखीचे नितीन कमाणे यांनी अतिशय कल्पकतेने केलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देते. या पुस्तकाचं टंकलेखनाचं काम याच महाविद्यालयाचे डॉक्टर दत्तात्रय कोरडे यांनी केलं, त्यांनाही मी धन्यवाद देते. आणि माझे मिस्टर रघुनाथ माने यांच्या सहकार्यानंच हे पुस्तक पूर्णत्वास गेलं आणि त्यांच्याच हातून हे पुस्तक आज प्रकाशित झालेलं आहे, त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देते. त्याचप्रमाणे माझे कुटुंबीय, माझी सून पूजा माने आणि माझ्या 2 नाती यांनी मला सहकार्य दिलं, त्यामुळे हे पुस्तक लिहू शकले. माझे नातेवाईक त्यांचे मला नेहमी शुभाशीर्वाद असतात आणि माझे बहीण आणि भाऊ येण्याच्या परिस्थितीत नाही, पण त्यांचे आशीर्वाद माझ्याशी आहेत. माझे नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांच्या शुभेच्छा नेहमीच माझ्या पाठीशी असतात, त्या सगळ्यांना मी धन्यवाद देते. आणि माझा चिरंजीव आज 5-6 दिवस या कार्यक्रमासाठी झटतोय, तर त्यालाही मी धन्यवाद देते आणि माझे 2 शब्द सांगते. आयुष्यातील रंग मावळतीचे या पुस्तकाचं प्रकाशन झालं, याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आणि त्यांचे सर्व कुटुंबियांचे अभिनंदन करते. आणि या पुस्तकाविषयी थोडंसं मी बोलेन आणि मग नंतर माझ्या मैत्रिणीविषयी थोडंसं बोलेन. असे 2 ठळक पैलू घेऊन मी बोलायचं ठरवलेलं आहे. अजून खूप जण बोलणार आहेत, त्यामुळे थोडक्यातच मी बोलणार आहे. मॅडमनी अतिशय महत्त्वाच्या विषयाला हात घातलेला आहे. आज समाजासमोर ज्येष्ठांच्या जीवनाविषयी वेगवेगळ्या अंगाने विचार केला जातो आहे, विचार करायला लागतो आहे. तर आपला समाज, भारतीय समाज हा गेल्या 1000 वर्षात जेवढा बदलला नसेल तेवढा गेल्या 20-25 वर्षात बदललेला आहे. आणि जसा सगळा समाज बदलला आहे तसा ज्येष्ठांचं जीवन पण बदललेलं आहे. मी सुद्धा आता ज्येष्ठ आहे, त्यामुळे माझ्या लहानपणी आम्ही ज्येष्ठांच्या बद्दल जे ऐकत होतो ते आणि आत्ताचं याच्यामध्ये तुलना करावीशी वाटते. आमच्या लहानपणी मोठ्या माणसांना खाली वाकून नमस्कार करण्याची पद्धत होती आणि असा नमस्कार केल्यानंतर आशीर्वाद मिळायचा शतायुषी भव, किंवा अगदी साध्या मराठी भाषेमध्ये म्हातारा हो. आणि छान वाटायचं, कारण तेव्हा माणसं म्हातारपणापर्यंत जगतच नव्हती. आपण पाहिलं की खूप मोठी मोठी माणसं खूप अल्पायुषी झालेली आहेत आणि त्यामुळं म्हातार होणं म्हणजे काहीतरी ग्रेट, चांगलं आहे असं वाटत होतं. आणि शतायुषी होणं हे माणसाचं, समाजाचं एक स्वप्न होतं की आपण 100 वर्ष जगावं. आणि आज ते स्वप्न खरं झालेलं आहे. मग माणूस सुखी आहे का? 100 वर्ष जगण्यासारखी परिस्थिती आज आहे. माणसं त्या दिशेनं आता आयुष्याची वाटचाल करत आहेत. साधारणपणे 70 पर्यंत माणूस खुटखुटीत असतो, त्यामुळं त्याला 100 वर्ष जगण्याची आता
परवानगी दिलेलीच आहे वैद्यकीय क्षेत्राने वगैरे, पण माणसं सुखी आहेत. या 100 मिळणाऱ्या आयुष्याकडे कोणत्या नजरेने पाहतायत हे जर बघितलं तर असं दिसून येतं की नाही, हे 100 वर्षांचं आयुष्य माणसाला आता नको आहे. म्हणजे मला वाटतं गुलजारांची एक कविता आहे की जिंदगी तू ऐसा खिलौना है, हो जाए तो सोना है, मिल जाए तो मिट्टी है. तसं मिल जाए तो मिट्टी है, खो जाए तो सोना है. तर जे सोन्यासारखं स्वप्न वाटत होतं 100 वर्ष जगण्याचं, तर ते आज हाताशी आल्यानंतर वाटतं ते नकोच वाटतं. आपल्याकडे कोणाच्या विषयी जर आपण बोलत असलो आणि ती व्यक्ती समोर आली तर असं म्हणायची पद्धत आहे की तुम्हाला 100 वर्ष आयुष्य, की तो पुढच्या क्षणी लगेच म्हणतो अहो एवढं कशाला, 100 वर्ष कशाला. तर 100 वर्ष आता माणसाला फार ताण देणारी, चिंतेत पाडणारी अशी गोष्ट झालेली आहे. तर का बरं हा बदल झाला असेल? 100 वर्ष नाही जगायचं आम्हाला. माणसं आज मरणाची स्वतःच्याच नकळत कुठेतरी इच्छा करतायत की त्यांना असं वाटतं कोणीतरी तडकाफडकी गेला तर त्याचा हेवा वाटतो की किती चांगलं मरण आलं, भाग्यवान होता तो, उठता बसता गेला. आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये इतकी अनैतिकता निर्माण झालेली आहे की हे डॉक्टर्स धड नीट जगू देत नाहीत आणि मरूही देत नाहीत असं म्हणायची वेळ आलेली आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा आपल्याला असं दिसतंय की माणसं, वृद्ध माणसं एकटी आहेत. त्यांना अनुत्पादक, नको असलेला घटक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि ते एकटे आहेत, असुरक्षित आहेत, सर्वार्थानं असुरक्षित आहेत, आर्थिक, शारीरिक, मानसिक दृष्ट्या परावलंबी झालेली आणि इच्छा मरणाच्या कायद्याची वाट पाहतात सगळेजण की हा असा आला कायदा तर किती छान होईल. आपल्याला मधनं पेपरमधनं बातम्या वाचायला मिळतात की वृद्धांच्या आत्महत्या, आतापर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या अतिताणामुळं आता दर 2 दिवसाआड आपल्याला एक बातमी वाचायला मिळते पेपरमध्ये की मुलं पाहत नाहीत आणि बायकोचा आजार, तिचे हाल डोळ्यांनी बघवत नाहीत म्हणून आत्महत्या केलेली आहे, तिचा खून करून आत्महत्या केलेली आहे. म्हणजे हे इतकं अवघड झालेलं आहे सगळं. तर ह्या बदलत्या जीवनशैलीमुळं आरोग्याची वाताहत झालेली आहे. पूर्वी ग्रामीण भागातला खेडूत हा काठी टेकत जायच्या, म्हाताऱ्या बायका जायच्या शेतात, बसून बसून खुरपतील, काहीतरी करतील. तर आता ह्या सगळ्या अतिरिक्त औषधांमुळं आरोग्याचीच वाताहत झालेली आहे आणि त्यामुळं आता माणूस असा विचार करतो की माझा शेवट कधी आहे आणि कसा आहे, कुठल्या आजाराने होणार आहे. मी असा तडकाफडकी गेलो तर चांगलंच आहे, पण आपल्या हातात नाही येते तर काय, कसं होईल माझा शेवट, मी आजारी पडेन का, अंतरुळावर खितपत पडेन का, माझी सेवा करेल का कोणी. आणि ह्या सगळ्या चिंतांच्या, काळजीच्या ढगांनी वृद्धांचं मनोविश्व हे व्यापून गेलेलं आहे. आणि याचं कारण परत तेच की इतकं गतीनं समाज बदलतोय, समाजाची मूल्य व्यवस्था बदलते, कुटुंब व्यवस्था बदलते, कुटुंबातल्या माणसांची नातेसंबंध बदलत आहेत आणि त्यामुळं काय करावं कळत नाही. म्हणजे सगळे सांगतात बिंदास राहा, काळजी करू नका, एन्जॉय करा. अरे फिरणार म्हणजे किती फिरणार, माणसं रिटायर झाल्यानंतर या देशात जातात, त्या देशात जातात, पण फिरून परत घरीच यायचं आहे ना आणि परत आपल्याच आयुष्यामध्ये जगायचं आहे. तर या सगळ्यावर उपाय काय, या दृष्टिकोनातून मॅडमनी जो गोष्टीसाठी अभ्यास केलेला आहे तर अभ्यासपूर्वक त्यांनी आपल्याला आपल्या समोर काही तथ्य मांडलेले आहेत की जे आपल्याला उपयुक्त आहेत. कथा कादंबऱ्या वाचायचे दिवस आता राहिले नाही, त्यापेक्षा आता सध्या मला काय उपयोगी पडणार आहे ती पुस्तकं जास्त वाचली जातात. की आता माझी दाढ दुखते आणि मला जर कोणी गाणं ऐकवायला लागलं तर मला नाही ते गाणं ऐकावं असं वाटणार. तसं आता जी ज्वलंत समस्या आहेत त्याच्यावर मॅडमनी पुस्तक लिहिलेलं आहे, ही फार चांगली गोष्ट आहे. तर या पुस्तकामध्ये मॅडमनी आता सांगितलं की त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनाचा जास्तीत जास्त अंगांनी विचार केलेला आहे आणि त्याच्यावर उपाय सुचवलेले आहेत. तर मला वाटतं त्यामध्ये त्यांनी जे सुचवलं आहे त्याच्यामध्ये हा आहे की तुम्ही एकटे राहू नका, एखाद्या ज्येष्ठ नागरिक संघाशी संलग्न राहा, कृतीशील राहा,
त्यानंतर वृद्धाश्रमाचा पर्याय सुद्धा वेळ पडली तर अंगीकारायला मागे पुढे बघून आपली मानसिक तयारी तशी नाही, पण जर वेळ आली तर त्याच्याकडे सुद्धा सकारात्मक दृष्टिकोनाने बघितलं पाहिजे. आणि या बारीक सारीक गोष्टीमध्ये की स्वतःची सुरक्षा कशी करावी, आपल्या आर्थिक गुंतवणूक कशी करावी, या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. इतकंच नव्हे तर इच्छापत्र, मृत्यूपत्र कसं करावं, म्हणजे आपल्या भविष्य काळासाठी आपण आहोत तोपर्यंत आपली सगळी व्यवस्था नीट करावी, यासाठी आपलं मृत्यूपत्र कसं करावं याच्यासाठी सुद्धा मॅडमनी या पुस्तकामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. इतकंच नव्हे तर नेत्रदानासाठी अर्ज कसा भरावा, देहदानासाठी कसा अर्ज भरायचा, कोणाकडे भरायचं, काय करायचं, हे पण त्यांनी सांगितलेले. वृद्धांचे अधिकार काय आहे, कायद्यामध्ये काय तरतूद केलेली वृद्धांसाठी, अशा त्या समाजशास्त्राची प्राध्यापिका असल्यामुळे सर्व अंगांनी त्यांनी हे विवेचन केलेलं आहे. आणि हे करताना मला एक महत्त्वाची गोष्ट अशी वाटली की एक बाजू फक्त मांडलेली नाही त्यांनी, म्हणजे फक्त ज्येष्ठांच्या बाजूनी मांडलेलं नाहीये, तर त्यांना ज्यांच्याबरोबर राहायचे त्या तरुणांच्या पण बाजूने विचार केलेला आहे आणि जास्तीत जास्त संतुलित अशा प्रकारचं हे विवेचन आहे. तर आणि हे विवेचन करत असताना कुठेही उपदेश करण्याचा आव आणलेला नाहीये. एखाद्या आत्मीय माणसानं हितगुज करावं, अरे बाबा तू असं कर, अशा पद्धतीचा त्यांचा नेमस्त स्वभावाला अनुसरून त्यांचा सूर आहे या पुस्तकामध्ये असं दिसतं. आणि एक संदेश या पुस्तकातून महत्वाचा असा मिळतो की जन्म आपल्या हातात नाही, मृत्यू पण आपल्या हातात नाही, तो कधी येणार, कसा येणार, काय आपल्याला ते सांगता येत नाही, पण ह्या दोन्हीच्या मधला जो काळ आहे तो काळ मात्र आपल्या हातात आहे आणि तो जास्तीत जास्त आनंदी सक्षम राहून कसा व्यतीत करावा आणि वृद्धापकाळामध्ये आपली शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या आनंदी आणि स्वावलंबी कसं जगावं याच्याबद्दल. आणि हे पुस्तक फक्त वृद्धांसाठीच आहे असं नाही, तर तरुणांनी पण आपल्या घरातल्या वृद्धांच्या समस्या समजून घेण्यासाठी, त्यांची मानसिकता समजून घेण्यासाठी हे पुस्तक त्यांना उपयोगी आहे. त्यामुळे मी तर असं म्हणेन की सर्वच घटकांसाठी हे पुस्तक लिहिलेलं आहे. सर्वांनीच ते विकत घ्यावं, आपल्या संग्रही ठेवावं आणि भेट देण्यासाठी सुद्धा हे अतिशय चांगलं पुस्तक आहे. आता थोडंसं मी माझ्या मैत्रिणीविषयी बोलतो की साधारण 2001-2 साली मी कराडच्या SGM कॉलेजमध्ये शिकवत होते आणि रोज सातारा कराड अपडाऊन करत होते. आणि त्यावेळेला एके दिवशी माझ्याबरोबर ST मध्ये माने मॅडम मला भेटल्या आणि त्या तेव्हा महिला महाविद्यालयामध्ये सातारच्या होत्या आणि व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून SGMला जात होत्या. तर एक तास आम्ही गप्पा मारत मारत आलो. ती त्यांची माझी पहिली भेट होती आणि त्या भेटीतनं मला गप्पांमध्ये चांगले सूर जुळले आमचे आणि मैत्री म्हणता येणार नाही पण कोणतरी समान धर्म आहे असं मला वाटलं. आणि ते माझं पहिलं माझ्या मनावरचा प्रभाव हा होता की या अतिशय सिन्सिअर आणि अभ्यासू प्राध्यापिका आहेत आणि अतिशय चांगल्या सुगृहिणी आहेत. म्हणजे मला असं आठवतं की 1 तासाच्या त्या गप्पांमध्ये त्यांनी सांगितलेलं मला आठवतं की त्यांचा मुलगा निलेश हा त्यावेळेला शाळेमध्ये होता आणि तो मल्लखांब चांगला खेळायचा आणि अभ्यासही चांगला करायचा आणि त्या मल्लखांबामध्ये त्याची पाठ दुखत होती आणि त्याबद्दल त्या चिंता करत होत्या. म्हणजे आम्ही अशा गृहिणी प्राध्यापिका होतो. आणि परत 9 साली त्या इथे आल्या. त्याच्या आधी 4 साली मी शिवाजीला आलेच होते. मग तिथे त्यांचा आणि माझा सहवास जवळजवळ 11-12 वर्ष मिळाला मला. आणि त्यांची जी पहिली प्रतिमा निर्माण झालेली होती ती अधोरेखित झाली, ठळक झाली. त्या कामामध्ये अतिशय प्रामाणिक, कष्टाळू अशा प्राध्यापिका होत्या. आणि एकदा ते काम स्वीकारलं, एकतर सकारात्मकतेने त्या कामाकडे बघायच्या आणि एकदा स्वीकारलं की त्या आनंदानं सगळ्या पूर्ण शक्तीनिशी ते काम करायचं असं त्यांचं धोरण होतं. हे काम करत असताना सहकाऱ्यांबरोबरचे आपले नातेसंबंध हे चांगले कसे राहतील हेही त्यांच्याकडून मला पाहायला मिळालं त्या काळामध्ये. आणि हे जे कौशल्य त्यांनी व्यवसायामध्ये वापरलं तेच घरी सुद्धा वापरलं. म्हणूनच आता हे जे चित्र दिसतंय की हे सगळं कुटुंबच ह्या पुस्तक प्रकाशनामध्ये सहभागी झालेलं आहे. हे पुस्तक त्यांनी आपल्या पतींना अर्पण केलेलं आहे.
आणि त्यातही पहिल्यांदा त्यांना अर्पण केलेलं आहे, त्यानंतर आई वडिलांना पण अर्पण केलेलं आहे. त्यांचा मुलगा आणि सून या संयोजनामध्ये करतात, मुलगी सूत्रसंचालन करते आहे, सुंदर. तर हे असं जे दृश्य आहे की खरोखर माणसानं वृद्धापकाळ कसा घालवला पाहिजे, सगळ्यांना बरोबर घेऊन, सगळ्यांशी चांगले नातेसंबंध ठेवून, आणि स्वतः कृतीशील आहेत हे दोघंही सर आणि मॅडम. तर त्यांनी त्यांचा संदेश त्यांच्या कृतीमधनं सुद्धा आमच्यासमोर ठेवलेला आहेच. तेव्हा पुन्हा एकदा त्या दोघांचंही मी अभिनंदन करते आणि शुभेच्छा देते, कारण हे मॅडमचं पहिलं पुस्तक आहे आणि अजून खूप त्यांना अभ्यास करायचा आहे आणि अशा पद्धतीनं समाजापुढे काही ज्ञान सेवा करायची आहे. किंवा त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. मॅडमचं असणारं कुटुंब, या सगळ्यांना अभिवादन असं मी म्हणेन, कारण त्यांनी एवढे सगळे घेतलेले जे कष्ट आहेत ते कौतुकास्पद आहेत. आणि त्यामुळे बोलायचं आहे पण घड्याळाकडे माझं अगदी लक्ष आहे, कारण मला जी सूचना मिळालेली आहे त्याचं तंतोतंत पालन होईल, काही काळजी होऊ नये. मला आता पुस्तक प्रकाशनाच्या प्रास्ताविकापासून ऐकत असताना मला एक फक्त आवर्जून सांगावंसं वाटतं की हे सगळं कुटुंब नातेसंबंधाने जोडलेले इथं उपस्थित आहे, की जी त्यांची कन्या निलिमा सूत्रसंचालन करते, अतिशय उत्कृष्ट करते. ही एक प्राध्यापिका आहे. या ठिकाणी ज्या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे त्या डॉक्टर श्यामला माने आणि माने सर हे पती पत्नी म्हणून कुठे उल्लेख करणार, म्हणून मी म्हणते की ह्या उभयतांचा असणारा जो सहभाग आहे तो, आणि त्यांचा चिरंजीव निलेश आणि त्यांच्या असणाऱ्या स्नुषा या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी छोट्या नाती सुद्धा इथे उपस्थित आहेत. तर हे पुस्तक प्रकाशनाचा सोहळा जेव्हा मॅडमनी सांगितलं की माझा होणार आहे आणि आज अमुक अमुक तारखेला आहे, शिवाजी कॉलेजवरती आहे, अतिशय आनंददायी असणारी गोष्ट आहे. आता ज्या बोलल्या लाटकर मॅडम, खरं तर लाटकर मॅडम असतील, आम्ही असू की आम्ही या कॉलेजमध्ये आणि या हॉलमध्ये, आता हा हॉल झालेला आहे तर त्यावेळेस आमचा वर्ग होता आणि आम्ही ह्या वर्गामध्ये बसून शिकलेलो आहोत. हाही आणि पलीकडचा असणारा सुद्धा जो आहे की त्या ठिकाणी एक विद्यार्थिनी म्हणून या ठिकाणी शिकलेलो आहोत. आणि त्यांनी असणारी विभागणी जी केलेली आहे की पुस्तकावरती मी काही बोलते आणि मैत्रिणीवरती काही बोलते, पण मी माने मॅडम पासूनच सुरुवात करते. म्हणजे मग पुस्तकावरचं फार मी जर बोलले तर तुम्हाला वाचनासाठीचा उत्सुकता राहणार नाही आणि म्हणून फार त्याच्या डिटेल्स नाही, पण तरी सुद्धा सगळ्या गोष्टींना असणारा स्पर्श करणार आहे. माने मॅडमचं वर्णन सरांनी एक पत्नी म्हणून केलेलं आहे, सूत्रसंचालनामधून एक आई म्हणून जो झालेला आहे, मैत्रीण म्हणून मानसी लाटकर मॅडमनी केलेला आहे, आणि या असणाऱ्या कृतीशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना शाखा सातारा यांच्या वतीनंही असणारं झालेलं आहे. पण मी मॅडमच्या बाबतीतलं म्हणजे त्या म्हणाल्या मी मैत्रीण होते नाही आहे, म्हणजे ती दुरुस्ती पहिली करते की सेवानिवृत्त झाल्यानंतरची सुद्धा असणारी घडी जी आहे ती पुढे आहे. पण मैत्रीण असली तरी सुद्धा आणि समाजशास्त्र हा विषय असला तरी सुद्धा मी बऱ्याच वेळा बोलता बोलता आमच्या याच्यामध्ये म्हणत असते की गुंगी गुडी आहे. म्हणजे एकदम कमी बोलायचं, पण जे बोलायचं ते मात्र अतिशय मार्मिक पण असतं, विषयाला धरून असतं आणि बोलणं अभ्यासू असतं. असं असणारं बोलणं, कमी बोलणं, हसत राहणं आणि आपल्या विषयाकडे असणारं जे आहे ते लक्ष संपूर्णपणे देणं. आता अशा याच्यामध्ये त्यांनी आपल्या या प्राध्यापक आयुष्यामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे, उत्कृष्ट केलेलं आहे. कारण त्या इथे शिवाजी कॉलेजला होत्या आणि मी लालबहादूर शास्त्री महाविद्यालयामध्ये होते. आमचे विषय दोघींचे एकच आहे, त्यामुळे विभागाच्या कार्यक्रमांसाठी असेल, नॅकसाठी असेल, त्यांनी केलेली तयारी असेल ते बघण्यासाठी यायचं. एवढं जीव ओतून मला कधी कधी वाटायचं की घड्याळात वाजली किती, मॅडमला घरी जायची तरी आठवण आहे की नाही, की इतकं सगळं जीव ओतून जे आहे त्या आपल्या विभागाचं प्रेझेंटेशन हे उत्कृष्ट झालंच पाहिजे. आणि विषय समाजशास्त्र आहे, समाजाशी निगडीत आहे, समाजाचं देणं लागतो आहे आणि महाविद्यालयामध्ये आपण एक आदर्श असणारी प्राध्यापिका आहोत. या दृष्टिकोनातून त्यांनी आपलं असणारं ते प्रेझेंटेशन असेल हे सगळं अभ्यास पूर्ण केलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांची नोकरीतली कारकीर्द ही मी म्हणेन की खूप उत्कृष्टरित्या झालेली आहे. आणि माझी मैत्रीण म्हणून माझ्या बरोबर त्या सततच असतात, कारण जर 15 दिवसांनी आम्ही भेटत असतो की जो वाचन कट्टा चालवतोय त्याच्यामध्ये त्यांची भेट होत असते. त्यामुळे
तेच मी म्हटलं की ही मैत्री जी आहे ती पुढची अखंड आहे. आता त्यांच्या पुस्तकाकडे जर आपण वळूया, ज्येष्ठांच्या आयुष्यातील रंग मावळतीचा असं असणारं पुस्तकाचं त्यांनी नाव दिलेलं आहे. आणि त्या पुस्तकावर आपण आता जाताना सगळेजण बघा की एक काठी सुद्धा आहे. पण मी आता येणाऱ्या सगळ्यांकडे बघत होते की काठी कोणाकडे आहे का, पण मॅडमच्या असणाऱ्या पुस्तक लिखाणावरती मात्र अतिशय आकर्षक आणि मुखपृष्ठ केलेलं आहे की त्याच्यावरती ती काठी म्हणजे बारकाईने पाहिलं तर लक्षात येईल, वर पाहिलं तर लक्षात नाही येणार असं होईल, पण आपण नक्कीच बारकाईने पाहाल आणि तिथूनच हे वार्धक्य म्हणजे काय आहे हे सांगण्याचा लेखिकेने खूप चांगला प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या पीएचडीचा विषय सुद्धा जो होता तो ज्येष्ठांच्या आयुष्यातील सामाजिक समस्या आणि आव्हाने अशा पद्धतीने होता. त्याच्यामध्येही त्यांनी खूप छान अभ्यास केला. माने सर म्हणाले की बऱ्याच गोष्टींचं रामायण झालं, पण मी काही त्या रामायणाचा उहापोह करणार नाही आणि मीही काही सांगणार नाही. पण मी त्यांना योगायोगाने पीएचडीची गाईड जी आहे ती भेटले, कारण मॅडमच्या रजिस्ट्रेशन साठी जी अडचण येत होती त्याच्यासाठी मॅनेजमेंट काउन्सिलचा एक मेंबर म्हणून मी भांडत होते आणि त्या हॉलमध्ये भांडणं होऊन मी बाहेर आले. मॅडमच्या रजिस्ट्रेशनला परमिशन मिळाली, सगळं झालं आणि दुसऱ्या दिवशीच्या मी मीटिंगला गेल्यानंतर ते म्हणाले की ही विद्यार्थिनी तुमच्याकडेच आहे, म्हणजे स्टुडंट तुमच्याच आहे, तुम्ही साताऱ्यात राहता त्यामुळे गाईड साताऱ्यात आणि विद्यार्थिनी पण साताऱ्यात, त्यामुळे तुम्ही तिथेच जे आहे ते काम करा. त्यांनी काम खूप छान केलं. माने सरांनी सांगितलं की मी पण त्याच्यातला अभ्यास जो आहे तो केला. म्हणजे बऱ्याच वेळा सर आणि मॅडम बरोबर यायचे, लिखाण ते टॉपिक वगैरे जे आहेत ते घेऊन, पण सर खरंच त्याची चर्चा इतकी छान करत होते की मी हेच म्हटलं की ही दुहेरी पीएचडी आहे, दोघंही छान त्याच्यावरती असणारी जी आहे ती चर्चा करतायत आणि आपण त्याच्यामध्ये एखादा मुद्दा सुचवला आणि सांगितला तर ते लगेच स्वीकारायचा आणि त्या पद्धतीची दुरुस्ती करून करण्याचं काम जे आहे ते त्यांनी केलं. आणि मला असं कधीच नाही वाटत, म्हणजे त्या सांगतात पण मी असं नाही म्हणत की आम्ही गुरु शिष्यांचं नातं आहोत, त्याहीपेक्षा किती जवळीकतेचं नातं मैत्रीचं आहे. आणि मग कशाला हे असं थोडंसं अवघड जड काहीतरी नातं पुढे आणायचं आणि मग कुठेतरी थोडीशी भिंत उभारायची का, अजिबात नाही. त्यामुळे मैत्रीचंच असणारं हे जे नातं आहे ते खूप श्रेष्ठ असतं. हे पुस्तक एकूण जर पाहिलं तर 183 पानांचं आहे. याच्यामध्ये त्यांनी 20 प्रकरणं जी आहेत ती केलेली आहे. प्रकरणातला मी भाग सांगणार नाहीये, पण तुम्हाला मी म्हटलंय आधीच की मी गाभा जो आहे तो त्या पद्धतीने सांगणार आहे. त्यांनी ज्येष्ठांची संकल्पना असेल, ज्येष्ठ हा शब्द कसा आला आपल्याकडे, कारण पूर्वी सुद्धा आता इतकी चर्चा झाली याच्यामध्ये की त्यांनी याच्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे की ग्रामीण भागातले ज्येष्ठ आणि शहरी भागातले ज्येष्ठ. तर पूर्वी ग्रामीण भागामधल्या असणाऱ्या ज्येष्ठांना किंवा वयोवृद्धांना किंवा वृद्ध व्यक्तीला किंवा म्हाताऱ्या व्यक्तीला किती मान सन्मानाने वागणूक दिली जात होती. आताच्याही मॅडमनी सांगितलं की आम्ही खाली वाकून त्यांना नमस्कार करायचो आणि तो आशीर्वाद मिळायचा. आता आम्ही जरा बघितलं तर थोडं दुर्लक्षच करतो आणि ते होत असतं हेही लक्षात येत असतं. पण अशा असणाऱ्या सगळ्या संकल्पनेची सुरुवात कशी झाली, त्याचा इतिहास कसा आहे, त्याची व्याप्ती कशी आहे, त्याचा उदय आणि विकास कसा झालेला आहे इथपासून सांगितलेलं आहे. आणि मॅडमनी त्यानंतर जी घेतलेली आहे पुस्तकामधली लिखाणाची ती संयुक्त कुटुंब पद्धती घेतलेली आहे. संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये कधीच वृद्धांचा प्रश्न जाणवत नव्हता आणि वयोवृद्ध घरामध्ये असावे, आपल्याला ते मार्गदर्शक असतात, ते आधार असतात आणि आपलं घर सगळं सावरून नेणारे असतात, अशा भावनेतून बघत असतो. पण संयुक्त कुटुंब पद्धतीचं जेव्हा विघटन झालं तेव्हा मात्र ज्येष्ठांचे प्रश्न ऐरणीवर आले आणि त्यामुळे हे प्रश्न खूप भेडसावायला लागले. कारण शहरी समुदायामध्ये त्यांनी येऊन राहावं म्हटलं तर सून आणि मुलगा दोघेही नोकरी करतात. नातवंडांचा अभ्यास जो आहे तो इंग्लिश मिडियमनी चाललेला आहे आणि ह्या वयोवृद्धांचं आणि त्यांचं अभ्यासासाठीचं जुळणारं नातं नाही आहे. अशा वेळेला त्यांना त्यांची अडचण वाटू लागते आणि म्हणूनच वयोवृद्ध सुद्धा शहरी भागाला सलाम करतात आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये जाऊन राहण्याचं पसंत करतात. ते कसं आनंदी असतं याचंही त्यांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा घटक आणि गाभा जर पुस्तकाचा काय असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी ज्येष्ठांची सामाजिक, आर्थिक, मानसिक, आरोग्यविषयीची परिस्थिती जी आहे खूप छान रेखाटलेली आहे. बघा ना, त्या म्हणाल्या ज्येष्ठ नागरिक मी सुद्धा येतो. तर मी असंच म्हणेन, आपण स्वतः होतीच बघा ना की आपण समाजामध्ये वावरतो, समाजामध्ये काय पाहण्याचा दृष्टिकोन असतो, तरी शिक्षक हा नशीबवान आहे. त्याचे विद्यार्थी जेव्हा भेटतात तेव्हा तो आनंदाने आणि आदराने बोलतो,
ही शिक्षकांच्यासाठी खूपच मोठी पुण्याई आहे असं मी म्हणेन त्या ठिकाणची, की ते विद्यार्थी अगदी आवर्जून म्हणजे पुढे गेलेले मागे म्हणतात माने मॅडम ना. आणि एकदा तर आम्ही दोघी माने मॅडम एका दुकानात होतो, तर तो मुलगा त्यांना विचारत होता, हे माझ्या लक्षात आलं होतं, पण मॅडम मला म्हणत होते की तू तुम्हाला म्हणतोय का? नाही म्हटलं, तो शिवाजी कॉलेजचा विद्यार्थी म्हणतोय, त्यामुळे तो तुमच्याशी बोलतो आहे. आणि तो मुलगा सराफी दुकानामध्ये नोकरी करत होता. आणि मग त्यांनी मॅडमना सगळं सांगितलं की माझा कालखंड कुठला, मग तुम्ही कोणत्या वर्गाला आम्हाला शिकवायला होता वगैरे वगैरे जे आहे. म्हणून शिक्षक हा त्याच्यामधला मी म्हणते की पुण्यवान असणारा घटक आहे, की विद्यार्थी हे त्याला भेटत असतात आणि सांगत असतात. आपली असणारी मानसिक स्थिती, शहरी भागातल्या असणाऱ्या वयोवृद्धांचं बघा ना, एकाकी पण इतकं आहे की बोलायचं कुणाशी. आणि त्यामुळे काय होतं, समाजामध्ये खूप ग्रुप निर्माण झालेले आहेत आता. आणि तिथे वेळ घालवा, तिथे जा, एकाकी राहू नका. अरे पण किती वेळ घालवा. आणि घरातून सुद्धा बाहेर जाताना सगळ्या असणाऱ्या सीझनचा पण विचार केला पाहिजे. अति पावसाळ्यात तो जाऊ शकत नाही, अति उन्हामध्ये तो जाऊ शकत नाही, अति थंडीमध्ये सुद्धा त्याच्यावरती असणारं नियंत्रण येणार आहे. आणि मग अशा सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर त्यांनी कशा कशामध्ये रमावं, त्यांचे असणारे सोशल ग्रुप कसे असावेत, हे मॅडम मी त्याच्यामध्ये सांगितलंय. पण त्याच्यामध्ये त्या हेही सांगायला विसरलेल्या नाहीयेत की कधीही आपला मोबाईल जो आहे तो दुसऱ्याकडे द्यावा आणि एखादी गोष्ट करून घ्यावी, ही गोष्ट करू नका. कारण आता तर आपल्या मोबाईलमध्ये बघा, नुसतं फक्त वरून खाली आपण हे केलं तर आपला आधार कार्ड नंबर जो आहे तो त्याच्यामध्ये असतो, कारण आपले आधार कार्ड आता लिंक झालेली आहे, त्यामुळे ती सगळी माहिती येत असते. फसवण्याची सुद्धा शक्यता तिथं असते. आणि त्यामुळे आपण पुढच्यावर किती विश्वास टाकायचा याचं सुद्धा भान आपल्याला असलं पाहिजे. याच्याबद्दलची सुद्धा माहिती त्यांनी त्याच्यामध्ये दिलेली आहे. ग्रामीण आणि शहरी ज्येष्ठ मी आपल्याला आता सांगितलं, आणि जवळजवळ मी शहरी ज्येष्ठांच्या अनुभवाचंच समस्या तिथं आहे. ग्रामीण भागामध्ये आजही नाही आहेत. पण वाईट एकच वाटतं की ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता भाऊ विभक्त राहिलेले आहेत. त्यामुळे आई वडिलांसाठी महिन्याचा हिशोब लावतात. आणि मग अशी घटना झालेली मी पाहिलेली आहे की सकाळचा चहा सुनबाई एकटीच करते आणि पिते. सासूबाई म्हणतात, अगं माझा चहा नाही तू केलास. तर त्या म्हणाल्या, आज तुम्हाला भाऊजी न्यायला येणार आहेत ना, म्हणजे दीर न्यायला येणार आहेत ना, आणि आजची तारीख ही त्यांच्याकडची आहे, त्यामुळे मी तुमचा चहा नाही ठेवला. आणि मग नाश्ता पण तयार करून स्वतः खायला बसते. आणि अगं माझा नाश्ता तरी अजून तो आलेला नाहीये मला न्यायला, माझ्या पोळ्या आहेत वगैरे, ते सगळंच आजच्या तारखेपासून तुमचं तिथं होणार आहे. आणि त्यामुळे 31 तारखेला तुम्ही माझ्याकडे येताना पाणी वगैरे सुद्धा पिऊन इथे यायचं आहे. म्हणजे 1 तारखेला माझ्याकडे पाणी, चहा आणि नाश्ता, जेवण सगळं चालू होणार आहे. म्हणजे ही अतिशय शोकांतिक आहे. ती ग्रामीण भागामध्ये पण आहे, ती शहरी भागामध्ये पण आहे, दोन्हीकडेही झालेली आहे. ज्येष्ठांनी घ्यावयाची दक्षता याबाबत त्यांनी अनेक सूचना आणि छान केलेल्या आहेत. मुलं परदेशी, आम्ही मायदेशी, उत्कृष्ट टॉपिक आहे तो. की आता आपल्याला म्हणजे, पण मला मी मॅडमला हे म्हणेल की एक वेळ अशी होती की आमची मुलं परदेशात आहेत म्हणून सांगणारी जेव्हा जोडपी भेटायची आपल्याला, तेव्हा ते एवढ्या हवेत असायचे, एवढा अभिमान आणि एवढा स्वाभिमान असायचा की आमची मुलं परदेशात आहेत, ती तिकडं शिकतात. आणि जेव्हा त्यांनी सिनियर सिटीजनशिप तिकडची घेतली आणि ते तिकडचे स्थायिक झाले, नागरिक झाले, आणि आता आपल्याला एकटं राहावं लागतंय, त्यावेळेस मात्र आपण सांगताना काय सांगतो, काय आता मुलांनी आमच्या तिकडचीच बघितली, त्यामुळे सुनबाई तिकडचीच आहे, कायम तिकडच त्यांनी नागरिकत्व घेतलेलं आहे, तिकडेच राहतात, त्यांचा आमचा काही संबंध नाहीये. मग एवढ्या कशाला नाराज होता? पुढे काय काय पुढे आता बघायचं काय, हे अवयवदान वगैरे असतं. अरे अवयवदान पेक्षा देहदानच करा ना, कशाला त्याच्या तरी विमानाची वाट बघता, काही गरजच नाहीये. म्हणजे ज्या वेळेस इतक्या दुराव्याने आणि अंतराने वाढत असतील तर तेवढं या वयामध्ये ताकदीनं आपल्याकडे सुद्धा असलं पाहिजे की जशास तसं ठोशाला ठोशा देण्याची ताकद आजही ती आहे, हे दाखवण्याचं सामर्थ्य मानसिक दृष्ट्या जर आपण ठेवलं तर नक्की आपण टिकून राहू. त्यामुळे औषधं कमी होतील, गोळ्या कमी होतील, जास्त राहणार नाही. आता परदेशी मुलांची राहणीमान आणि संस्कृती वेगळी आहे, आपण मायदेशी आहोत, आपली वेगळी आहे, आणि आपल्याच मायदेशी असणाऱ्या संस्कृतीबद्दल आपल्याला अभिमान आणि स्वाभिमान पाहिजे, तोच आपण टिकवून ठेवायचा आहे. त्यांचं कौतुक करत बसायचं नाहीये त्या गोष्टींचं. याच्यामध्ये एक टॉपिक पण मॅडमनी घेतलेला आहे की सासूसून नात्यामध्ये असणारे संबंध. पूर्वी सुना ग्रामीण भागामधल्या ज्या होत्या त्या कधीच बोलत नव्हत्या, आणि विशेषतः नातेसंबंधातलं असायचं, कारण पंचक्रोशीतले नातेसंबंध असायचे. मुलगी कुठली? पंचक्रोशीतली. कोणाची? आत्याची मुलगी. आता तसं राहिलेलं नाही, आता मुलगी कुठली? परदेशातली. त्यामुळे हा एक फरक आहे.
पूर्वी मुली बाहेर जात नव्हत्या, कमवत्या नव्हत्या, स्वावलंबी नव्हत्या, आर्थिकदृष्ट्या त्या स्वतःच्या पायावर उभ्या नव्हत्या, त्यामुळे घराला धरून राहण्याचं त्यांच्याकडे एक दृष्टिकोन होता. आज स्वावलंबी आहेत, त्या फक्त पॅकेजवर उड्या मारतात आणि त्यामुळं ते पॅकेज किती आहे आणि त्यानुसार मी हे करू शकत नाही, कोथिंबीर निवडू शकत नाही, कारण तिथं प्रत्येक वेळेला आडवं येतं ते पॅकेज येतं. आणि त्यामुळे ह्या सासूसून नात्यांमधला असणारा संबंध आणि जो दुरावा दाखवलेला आहे तो याच्याही पेक्षा जास्त वाढूही शकतो, अशा पद्धतीचा आहे. पण तुम्ही ते वाचा की कसं त्यांनी दिलेलं आहे त्याच्यामध्ये. ते सगळ्यात महत्वाचं आहे की ज्येष्ठांनी गुंतवणूक कशी करावी. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये एक लक्षात घ्या की आपण आता जे मिळवून ठेवलेलं असतं, तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपली असणारी नोकरी केलेली आहे आणि जी शेवटची पुंजी मिळालेली आहे त्याचं नियोजन केलेलं आहे, पण बऱ्याच वेळा त्यासाठी आपल्याला फसवलं पण जातं आणि त्याला आपण फसायचं की नाही, शेवटपर्यंत ठेवायचं की नाही. त्याच्यामध्ये बरेच वयोवृद्ध सुद्धा असे म्हणतात काय करायचंय, पैसा काय मोडून खायचाय का, आपल्याला घरी आणून काय तो खायचाय, तो खायचा नाहीये. पण इमर्जन्सीला आपल्या जवळचं कुणीतरी असतं की मला त्रास होतोय, मला दवाखान्यामध्ये न्या, आणि त्याच्यासाठीचे असणारे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हेल्थ इन्शुरन्स आपला असणं गरजेचं आहे. आणि तो कॅशलेस असला की आपण ऍडमिट झाल्यानंतर आपण सुटेपर्यंत ज्यांचा आहे त्यांच्याकडून ते पैसे वसूल करतात आणि आपण सुखकर जे आहे ते घरी येत असतो. त्यामुळे ह्या असणाऱ्या ज्येष्ठांनी आपल्या गुंतवणूक करताना कुठल्या पद्धतीनं कशा कराव्यात पुस्तकामध्ये छान मार्गदर्शन केले. शासकीय धोरणं सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहेत आणि त्याच्यामध्ये मॅडमने आता उल्लेख केला, त्याच्यावर मी बोलणार नाहीये फार. देहदान असेल, नेत्रदान असेल आणि आपलं मृत्यूपत्र जे आहे, मृत्यूपत्र खरंच असावं. माणसं म्हणतात की काय करायचंय आता, एकुलता एक मुलगा आहे, एकुलती एक मुलगी आहे, कोण असणार आहे वारस, तेच आहे. अरे जाताना तर दोघं बरोबर नाही जाऊ शकत, क्वचित असं कधीतरी होतं की जी दुर्घटना होते त्याच्यामध्ये झालं तर तसं होऊ शकतं, अन्यथा मागं पुढचाच असणारा प्रवास असतो. घरामध्ये प्रवेश करताना दोघं बरोबर करतो, अनेक स्वप्न असतात, त्या स्वप्नांची पूर्तता करतो, पण नंतर मात्र स्वतःला आत्मभान ठेवणं गरजेचं आहे की या वाटेनं आपल्याला जायचं आहे. आणि अशा वेळेला हे जर का आम्ही मायदेशी आणि मुलं परदेशी अशा पद्धतीनं जर असेल आणि ते त्याचा जर का वाटा हिस्सा वेगळ्या पद्धतीने हे करायला लागले तर आपल्यामधला घटक जो जिवंत आहे आणि आपल्याला त्रास सुरू झालेला आहे त्यावेळेस सर्व ना सर्व हक्क ती व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत त्याचे राहतील आणि त्याच्या मृत्यूनंतर मग तुमच्या वारसांना असतील, याची खबरदारी मात्र त्या याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे. आणि असे सगळे तुम्हाला कायदे कानून जे आहेत हे याच्यामध्ये सविस्तररित्या सांगितलेले आहेत. त्यामुळे पुस्तक खूप उत्कृष्ट झालेलं आहे. मॅडमचं एक लेखिका म्हणून स्वतंत्र मी अभिनंदन करते आणि मॅडमना ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्या लिखाणामध्ये त्यातलं कुटुंबाचं सांगते की सरांचे बरेच हट्टास चांगले आहेत असं मला वाटलं, माने सरांचे, कारण आता ऐकलं मी BA पासूनचा सगळा प्रवास जो आहे तो, त्यामुळे तो हट्टास चांगला आहे. त्यामुळे त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन आहे. कन्या एवढ्या लांबून आलेली आहे की मला वाटतं उद्या कॉलेज असेल तरी ती आज आपल्या बरोबर आहे, कुठेही घड्याळात ती बघत नाहीये, त्यामुळे तिचंही कौतुक करावं तेवढं थोडं आहे. चिरंजीव निलेश याचंही कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि त्यांच्या सुनबाई आणि मुलगी आणि सुनबाई यांच्या असणारी मुलं म्हणजे नाती, या सर्वांचा सहभाग मोठा आहे. त्यांना धन्यवाद. आपण सगळ्यांनी छान हजर राहिलात, कौतुकाने हा प्रकाशन सोहळा पाहिलात, त्यामुळे तुम्हाला सुद्धा मी धन्यवाद असं म्हणेन. आणि मी या ठिकाणी थांबते आणि मी वेळ पाळलेली करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. आतापर्यंत जो काही कार्यक्रम सुरू आहे त्या कार्यक्रमाचा मतितार्थ ह्या ज्या 2 पंक्ती मी कवितेच्या सांगितल्या तोच आहे असं मला या ठिकाणी वाटतं. इतक्या सुंदर कार्यक्रमासाठी आणि आपल्यासारख्या अनुभवानं वयानं ज्येष्ठ असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मध्ये खरं तर मी माने मॅडमला विनंती केली होती की आपण मला बोलायला नका सांगू, कारण मी काय बोलणार. एकतर मी उपदेश करू शकत नाही, कारण माझं जेवढं वय आहे त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही आपापल्या क्षेत्रामध्ये तुमची कारकीर्द आहे. त्याच्यामुळं आजपर्यंत अनेकदा विचार मंचावर आल्यानंतर माझ्या मनात उत्साह असायचा, पण आज मात्र एक जबरदस्त अशी भीती माझ्या मनामध्ये आहे, कारण इतके तोडीसतोड वक्ते बोललेले आहेत
प्रत्यक्ष माने सरांनी या पुस्तकाचा सगळा प्रवास सांगितलेला आहे. आदरणीय मॅडमनी हे पुस्तक का लिहिलं हे सांगितलेलं आहे. आदरणीय लाटकर मॅडमनी या पुस्तकामध्ये काय आहे हे सांगितलेलं आहे. आणि हे पुस्तक, हे संशोधन ज्यांच्या मार्गदर्शनाखाली झालं त्या डॉक्टर शैलजा माने मॅडम यांनी ह्या सगळ्या, मी या पुस्तकाविषयी काय म्हणणार नाही असं म्हणता म्हणता या पुस्तकातल्या अनेक पैलूंना त्यांनी स्पर्श केलेला आहे. आणि आता माझ्या समोर असा प्रश्न आहे की नेमकं काय बोलायचं, पण तरी देखील मंचावर उपस्थित असलेले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय मनोहर पोकळे साहेब, आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या ऑडिट विभागाचे सहसचिव आणि छत्रपती शिवाजी कॉलेजचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मोरे साहेब, माजी प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत नलवडे साहेब, ॲडव्होकेट वसंतराव भोसले, त्याबरोबरच इतकं सुंदर पुस्तक आपल्या सगळ्यांच्यासाठी या अक्षर करून ठेवलेलं आहे आणि खूप महत्त्वाचे विचार या निमित्तानं समाजासमोर आलेले आहेत अशा आदरणीय मॅडम. आणि पुस्तकाचं नाव आहे रंग मावळतीचे. पण जर असा जोडीदार आपल्या बरोबर असेल तर मावळतीचे रंग नुसते रंग राहत नाहीत, तर ते सप्तरंग होतात असं मला या ठिकाणी वाटतं. आणि जेव्हा जेव्हा या पुस्तकाच्या अनुषंगानं माझ्याशी बोलण्याचा प्रसंग आला तेव्हा तेव्हा रघुनाथ माने सर आणि मॅडम दोघं एकत्र होते आणि दोघं एक दिलानं सगळ्या गोष्टी करत होते. या कार्यक्रमाचं नियोजन करताना सुद्धा अगदी एक दिलानं ते कॉलेजच्या तिथं मला भेटायला आले होते. मला फार मोठी गोष्ट वाटली. आपण सगळ्यांनीच सांगितलं की या सभागृहाशी, या खोलीशी, पलीकडच्या वर्गाशी आपलं काय नातं आहे. अनेक जण लाटकर मॅडम असतील, माने मॅडम असतील किंवा हे सगळे इथं शिकलेले, मी पण इथंच शिकलेलो आहे. यांच्यात आणि माझ्यात फरक एवढाच आहे की मी यांच्या हाताखाली शिकलेलो आहे. हे सगळे एकमेकांच्या मैत्रिणी आहेत, पण मी यांच्या हाताखाली शिकलोय. आणि मला पटकन एक आठवण जागी झाली. मी जेव्हा 12वी पास झालो होतो तेव्हा माझ्या आयुष्यात एक अशी घटना घडली होती. माझी आई गेली होती आणि त्यामुळे मी नियमित कॉलेजला यायचो नाही. आणि फर्स्ट इयरला मी सोशोलॉजी सब्जेक्ट घेतलेला होता. आणि त्यावेळी माझी अत्यंत आत्मीयतेनं चौकशी करणाऱ्या आणि मला मातृतुल्य वाटलेल्या अशा मॅडम म्हणजे माने मॅडम. म्हणजे लाटकर मॅडमनी जे काही त्यांचं वर्णन केलं की त्या कशा होत्या प्राध्यापिका म्हणून, तर ते अगदी सार्थ यथार्थ वर्णन त्यांचं होतं. आता या पुस्तकाविषयी बोलण्याच्या पूर्वी जन्म आणि मृत्यू या दोन टोकांच्या मध्ये माणूस जे काही जीवन जगत असतो आणि जे काही अनुभवांचं संचित हे तो साठवत असतो, त्यातनं आयुष्याच्या संध्याकाळी एक वर्तुळ पूर्ण होत आलेलं असतं. आणि अशा वेळी आज समाजात जे प्रश्न निर्माण झालेले आहेत की ज्येष्ठ नागरिक म्हणजे अनुत्पादक घटक वगैरे, तर एक तरुण म्हणून मला असं अजिबात वाटत नाही की तो अनुत्पादक घटक आहे. कारण समाजाला नेहमीच ज्येष्ठांच्या अनुभवाची नितांत आवश्यकता वेळोवेळी निर्माण झालेली असते. आणि अनुभव विकत घेता येत नाही. शहाणपण कुठल्या बाजारात विकत मिळत नाही. फक्त प्रश्न एकच आहे की या आपल्यासारख्या ज्येष्ठांशी माझ्या पिढीचा संवाद झाला पाहिजे. एकमेकांच्या बरोबर बसणं आणि एकमेकांशी सतत बोलत राहणं, ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि ज्येष्ठ नागरिक असा शब्द उच्चारला की आपल्या मनात थकलेले, तोंडावर शरीरावर सुरकुत्या पडलेले असे लोक दिसतात. पण इथं तर तुम्ही सगळेजण एका प्रतिष्ठित अशा निवृत्त संघटनेतले सगळे लोक आहात आणि तुम्ही रिटायर्ड आहात पण टायर्ड नाही आहात. ही फार महत्वाची गोष्ट मला वाटते. आणि त्यामुळं आपल्याशी संवाद व्हायला पाहिजे असं मला नेहमी वाटतं. मी विचार करत होतो की काय नेमकं बोलायचं आणि मला माझीच एक सकाळ वृत्तपत्रात लिहिलेली छोटीशी कथा आठवली, सत्यकथा. एका मित्राच्या गावामध्ये त्याच्या यात्रेच्या निमित्तानं 1-2 दिवस राहण्याचा प्रसंग मला आला होता. आणि
त्या मित्राच्या घरी, कोल्हापूर भागातली गोष्ट आहे, विद्यापीठात असताना मी गेलो होतो आणि त्या मित्राच्या घरी सगळं झालं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तो म्हणाला, चल आपण तुला शेती दाखवतो आमची. आणि मग त्याच्याबरोबर त्या शेत शिवारात फेरफटका मारण्यासाठी म्हणून मी बांधावरून चालत गेलो होतो. आणि त्यावेळी त्याचं शेत नांगरायचं काम चाललं होतं. बैलजोडी, मेहनत करणारा एक मेहनतदार आणि त्याच्याबरोबर पाठीमागं काही रानातलं मुळं वगैरे वेचणारा, मुळ्या वेचणारा आणि काय असा एक त्याचा सहकारी, असं त्यांचं काम सुरू होतं. 9:30-10ची वेळ, ऊन हळूहळू तापायला लागलेलं होतं. माझं लक्ष होतं यांचं काय चाललंय ते. आणि नंतर आम्ही बांधावर उभे असल्यामुळं ते नांगरत पुढे जायचे, परत बैल वळून माघारी यायचे, हा सगळा प्रकार सुरू होता. आणि मेहनतदार त्याच्या साथीदाराला म्हणाला की जरा थांबू 5-10 मिनिटं, विश्रांती घेऊ, बैलांना जरा 10 मिनिटं उभं करू, जरा पाणी तंबाखू बघू आणि परत सुरुवात करू कामाला. आणि मग तेही समोर बसले. त्यांनी आपली ती तंबाखूची चमची काढली, दोघांनी थोडी थोडी तंबाखू हातावर घेऊन मळायला सुरुवात केली. पाणी पिलं. आम्ही बघतोय, आमच्याही गप्पा चालल्या होत्या. आणि काही एक मिनिटानं अचानकपणे ह्या दोघांनी सुद्धा आपापल्या हातात मळलेली जी तंबाखू होती ती तंबाखू पटकन झटकन टाकून दिली. हात झटकून टाकले, पुसले, ताडकन उठले आणि बैलांना परत एकदा जोरदार हाळी मारून त्यांनी नांगरणं सुरू केलं. या गोष्टीचा अर्थ मला लवकर समजलाच नाही की हे असं काय झालं. हे तंबाखू खाणार होते आता आणि मला त्यात काही विशेष वाटत नाही, त्यांची वय 50-60च्या पुढेच होती. पण त्यानंतर पानंद रस्त्यातून एक म्हातारा काठी टेकत टेकत येताना मला तिथे दिसला. आणि त्या म्हाताऱ्याचं तिथं येणं आणि ह्या दोघांनी तंबाखू टाकून देणं, या दोन गोष्टी मला फार महत्वाच्या वाटल्या. ह्याचा काहीतरी संबंध असेल असं मला वाटलं. आणि शेवटी त्या बैलांचा कासरा त्यांनी ओढून ते 2 मिनिटं तो म्हातारा निघून गेल्यावर पुन्हा थांबले. तेव्हा मी त्यांना म्हटलं की चांगले शांतपणे बसला होता, विश्रांती घेत होता, तंबाखू मळली होती, पाण्याचा घोट घेतला होता, मळलेली तंबाखू टाकून झटकन उठून बैलांचे कासरे ओढण्याचं कारण काय? तेव्हा त्या दोघांनी माझ्याकडे बघून हसत एक उत्तर दिलं, तो जो म्हातारा गेला ना, तो नुसता म्हातारा नाही, तो माझा शिक्षक आहे आणि त्याच्या समोर मी तंबाखू नाही खाऊ शकत. मला आज अचानक ही गोष्ट आठवली. त्याचं कारण हे की आपल्या सगळ्यांचं समाजातलं स्थान हे त्या शिक्षकासारखं, भले तुम्ही शिक्षक नसाल, पण आपली ज्येष्ठता हे समाजातल्या नैतिक मूल्यांचे जे काही आतापर्यंतचे गुरुज आहेत, ते सगळे गुरुज हे रक्षण करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची नितांत आवश्यकता मला माझ्या पिढीला आता जाणवते. आणि आपण अजिबात निवृत्त वगैरे झालेला नाही आहात. समाजातल्या सगळ्या नैतिक मूल्यांची जपणूक करण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांच्या खांद्यावरती आहे. ते खांदे किती सशक्त आहेत ते महत्वाचं नाही. माणूस नुसता एखाद्या ठिकाणी उभा असला तरी त्याचा धाक, दरारा आणि वचक हा जाणवत असतो. आणि त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचं समाजातलं हे अतिशय महत्वाचं स्थान आहे असं मला व्यक्तिशः वाटतं. दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी की पुस्तकामध्ये मॅडमनी फार उत्कृष्ट मांडणी केलेली आहे. त्यांनी जगभरातले संदर्भ दिलेले आहेत, अगदी मनुस्मृतीपासूनचे संदर्भ दिलेले आहेत. आणि एक त्यातलं जे प्रकरण आहे, जे सगळ्यात महत्वाचं मला वाटलं की आनंदी कसं राहायचं या सगळ्या परिस्थितीमध्ये. आणि ते सांगताना त्यांनी 2 देशांमधले संदर्भ दिलेले आहेत. त्यात एक संदर्भ आहे तो न्यूझीलंडचा आहे आणि दुसरा आहे तो जपानचा आहे. आणि हा साताऱ्याचा ग्रंथ महोत्सव सुरू होता गेल्या वर्षी आणि तिथं बाहेर इकिगाई नावाच्या पुस्तकाचा एक बोर्ड लावला होता आणि कॉलेजमधली, शाळेतली मुलं त्या अक्षरशः पुस्तकावर तुटून पडलेली होती. आणि मलाही त्या पुस्तकाच्या विषयी कुतूहल वाटलं आणि मी ते पुस्तक आवर्जून चाळलं. जपानमध्ये
इकिगाई नावाची एक जीवन पद्धतीच आहे आणि त्याचा साधा सरळ अर्थ आहे की कायम कामात व्यस्त राहणं. आणि तिथं जपानी भाषेमध्ये निवृत्ती असा कुठलाही शब्द अस्तित्वात नाही. हा या पुस्तकामध्ये मॅडमनी दिलेला फार महत्वाचा संदर्भ आहे. आणि जितका काळ आपण काम करत राहू, जितका काळ आपल्याला जमेल, जे आवडेल ते करत राहू, तितका काळ आपण का म्हणून जगतो आहोत आणि हे म्हातारपण का आपल्या वाट्याला आलं, असे कुठलेही प्रश्न आपल्या समोर निर्माण होणार नाहीत याची खात्री वाटते. त्यामुळं जीवन जगताना जर तुम्ही थकलाच नाही तर प्रश्नच येत नाही की हे जीवन कशासाठी. आमच्या रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, त्यांचं राजकारण आपल्याला माहिती आहे, शरदचंद्रजी पवार साहेब, ते परवाच याच खुर्चीवर बसून कोट्यावधीचे आकडे संस्थेच्या सगळ्या ह्याचे तपासत होते आणि मोरे साहेब समोर बसले होते. म्हणजे या वयामध्ये कोट्यावधीचे आकडे संस्थेचे, तो संस्थेचा कारभार आणि हे सगळं तपासत बसणारा तो माणूस नेमकी कुठली जीवन ऊर्जा घेऊन जगत असेल, हा प्रश्न माझ्यासारख्याला नेहमी परत राहतो. आपल्या साताऱ्यामध्ये डॉक्टर आह साळुंखे नावाचे एक विचारवंत आहे आणि इतके सगळे आजार पाठीशी असताना 40-50 वर्ष तिखट एक कणही न खाता जगलेला हा माणूस. आणि आजही त्यांच्या घरी गेलं तर असं वाटतं कधी कधी की यांनी आता लेखन थांबवलं असेल, आता थोडस संशोधन थांबवलं असेल, इतके आजार आहेत, वय झालंय वगैरे. तर भिंग हातात घेऊन ते पुराणातले आणि त्या संस्कृत मधल्या आमच्या ब्राह्मणी व्यवस्थेनं जे काही उद्योग करून ठेवलेले आहेत त्याच्यातल्या प्रत्येक छोट्या 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 गोष्टीवर संशोधन करत अजूनही जगत असतो. हे बघितल्यानंतर मला खरंच वाटतं की जपानची जी जीवन पद्धती आहे ती आपल्या इथली काही माणसं अशा पद्धतीने जगत असतात. आपण सुद्धा सगळ्यांनी ही जीवन पद्धती स्वीकारायला पाहिजे असं मला वाटतं. मी काही आव्हान वगैरे करणार नाही आपल्याला. आमच्या खटाव मध्ये मी पुसेगाव कॉलेजला होतो तेव्हा एक म्हातारा माणूस साहेब मला कॉलेजमध्ये आला होता, अशी सायकल घेऊन, आणि पुस्तकं होती सायकलला बांधलेली. आपल्या सगळ्यांना नाव माहिती आहे, जीवन इंगळे. जीवन इंगळे हे नाव आपल्या साताऱ्यातल्या सगळ्या साहित्य रसिकांना माहिती असेल. आणि ते फिरत ग्रंथालय चालवणारे गृहस्थ, आयुष्यभर शेती केलेला हा माणूस. आणि शेती करून त्या शेतीतनं उत्पादन घेऊन शेवटी एका टप्प्यावर असं वाटलं की समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि मग काय करायचं तर तरुण पिढी वाचत नाही. म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये आपण सगळेजण आहोत, आपण फक्त बोलतो, वाचत नाही. पण वाचावं यासाठी आपण काय करतो हा मोठा प्रश्न आहे. तर त्या माणसानं त्याच्यावर उत्तर शोधून काढलं. स्वतःच्याच घरामध्ये देणगी म्हणून आलेली, त्यानं विकत घेतलेली, त्याला मिळालेली अशी सगळी पुस्तकं त्या व्यक्तीनं अगदी संग्रही करून ठेवलेली आहेत. आणि आपल्या सायकलवर त्यातली काही पुस्तकं लादायची, गावोगावी जायचं आणि ज्या माणसाला वाचनाची आवड आहे त्या माणसाला ते पुस्तक द्यायचं. त्याची काही फी वगैरे घ्यायची नाही. ते वाचून झाल्यानंतर पुन्हा माघारी दे, तुला दुसरं मी आणून देतो असं म्हणायचं. आणि हे सगळं करताना सायकलचा वापर करायचा कायमस्वरूपी. आणि सायकल वापरल्यामुळं अर्थातच शरीरही ताजतवानं राहतं, व्यायाम होतो आणि स्वतःचं हे उर्वरित आयुष्य सुद्धा सत्कारणी लागतं. अशा पद्धतीचं हे जगणं त्या माणसाचं सुरू आहे. इथं बसल्यानंतर सहज हे फार सभागृह मोठं आहे. या सभागृहाला महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विश्वात फार महत्वाचं स्थान आहे. विजय पाटलांनी इथं शिकवलंय याच वर्गामध्ये पूर्वी, हे आपण सगळेजण सांगता आहात. इथं लावलेले फोटो पण फार महत्वाचे आहेत. 2 फोटो आहेत. इथं महात्मा फुल्यांचा फोटो आहे की ज्यांनी आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये स्वतःच्या शरीरातून अर्धांग वायू होऊन अर्ध शरीर लुळं पडलेलं असताना आयुष्यभर उजव्या हाताने सगळे व्यवहार करणारा हा माणूस समाजासाठी म्हणून डाव्या हातानं सार्वजनिक सत्यधर्म ही पुस्तिका लिहितो. आणि त्याच्या मृत्यूनंतर ती पुस्तिका प्रकाशित होते. आणि त्याच सत्यशोधकी विचारातनं कर्मवीर अण्णा रयत शिक्षण संस्था सुरू करतात. हे म्हातारपणामध्ये काय त्यांनी केलं असेल त्याचं फार मला कुतूहल वाटतं. अगदी सावित्रीबाई फुलेंनी तर, आमच्या लाटकर मॅडम, मी त्यांचा विद्यार्थी आहे अर्थात, त्या मला आईच आहेत माझ्या, त्या शिकवताना सांगायच्या की सावित्रीबाई फुले प्लेगच्या साथीत गेल्या. आणि कशा गेल्या
मातंग समाजाचा कुठला तरी एक पोरगा हा खांद्यावर घेऊन गायकवाड आडनावाचा त्याला पळवत पळवत दवाखान्यात घेऊन जाताना म्हातारपणामध्ये त्या गेल्या. ही सगळी उदाहरणं 2 वर्ष 11 महिने 17 दिवस संविधानाचं लेखन करणारे बाबासाहेब इथं आहेत. या सगळ्या माणसांनी आयुष्याच्या कुठल्या टप्प्यामध्ये ही सगळी कामं केली. गांधींची हत्या झाली तेव्हा त्यांचं वय 78 वर्षांचं होतं. जे ते काही त्या काळामध्ये तसं तरुण म्हणावेत असे नव्हते, पण उत्साह जगण्याचा किती मोठा होता. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर असल्यामुळं आणि आता अर्थात माने मॅडमचं इतकं सुंदर पुस्तक आपल्या पुढच्या जगण्याला दिशा देण्यासाठी उपलब्ध असल्यामुळं आपण सगळेजण आनंदानं जगाल याची मला खात्री वाटते. मॅडमनी इतकं सुंदर पुस्तक लिहिलं, सरांनी त्यासाठी अगदी खरोखरच त्यांच्या सहजीवनाचा अर्थ कळतो या सगळ्यातून. इतकं चांगलं त्यांना सहकार्य केलं, त्यांना प्रत्येक गोष्टीला पाठिंबा दिला आणि हे पुस्तक आज आपल्या समोर आलेलं आहे. आपण सगळेजण मनपूर्वक या पुस्तकाचं स्वागत करूया. मॅडमच्या पुढील कार्यासाठी मी खूप शुभेच्छा देतो आणि या सगळ्या ज्येष्ठांच्या मांदियाळीमध्ये एका छोट्या पोराला मंच दिला आणि बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. मी आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे. इथं लाटकर मॅडम आहेत, त्यांचं एक नवीन पुस्तक आलं मराठी भाषेच्या अनुषंगानं. इकडं आमच्या नलवडे मॅडम बसलेल्या आहेत, त्यांनी साहेबांच्याच हस्ते मला वाटतं त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. ते प्रति शिवाजी असलेल्या नेताजी पालकरवर पुस्तक लिहिलं. म्हणजे आपल्या मनामध्ये आता हे सगळे अभ्यासक संशोधक आहेत म्हणून त्यांनी या विषयावर लिहिलं ही गोष्ट वेगळी. इथं असलेल्या अनेकांनी असं लिहायला पाहिजे ही एक गोष्ट आहे. पण मला व्यक्तिगत असं वाटतं की या समाजामध्ये बहुजन समाजातल्या प्रत्येक व्यक्तीनं त्याचं आत्मकथन किंवा आत्मचरित्र लिहायला पाहिजे. मॅडम लाटकर मॅडम असतील किंवा त्यांच्या डॉक्टर शैलजा माने असतील यांनी अतिशय त्या पुस्तकात काय आहे आणि काय नाही याबद्दलचा चांगला उहापोह आपल्या समोर केलेला आहे. खरं तर म्हणजे मी त्यांचं आयुष्य अतिशय जवळपणे पाहिलेलं आहे. पहिल्यांदा इथं आल्यावर मला 1980 सालची साल आठवलं, कारण याच वर्गामध्ये माझं 12वी नंतरचं पहिलं वर्ष या वर्गामध्ये झालं. त्यानंतर आज 45 वर्षानंतर पुन्हा या वर्गामध्ये यायचा योग आलाय आणि तेही अशा एका पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मी इथं येतोय. जिथं शालेय शिक्षण झालं किंवा कॉलेजचं शिक्षण झालं तिथं पुन्हा 45 वर्षाचा योग आणणं याच्यासाठी पहिल्यांदा मी आपली संघटना आहे या संघटनेचा आभार मानेन त्याच्या जाते. या पॉझिटिव्हिटी पुढे येण्यापूर्वी मला माझ्या या मावशीबद्दल काही बोललं पाहिजे. आपण नेहमी म्हणतो की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, पण इथं उलट आहे की आमच्या यशस्वी मावशीच्या मागे एक यशस्वी म्हणजे या मावशीने एवढं काही केलंय त्यांच्या मागे ठामपणानं उभे राहणारे आमचे आर्य माने, रघुनाथराव माने हे त्यांच्या पाठीमागे उभे आहेत. माझं लग्न 90 साली झालं आणि तेव्हापासून माझ्या साताऱ्यातला पहिला नातेवाईक असेल तर ही माझी मावशी म्हणजे माझ्या मिसेसची आत्या आणि माने या कुटुंबाशी माझा संबंध आला. तेव्हापासून पाहत आलो की त्यांचं तेव्हा जस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लग्न झालं होतं, पण पुढील शिक्षण घेण्यासाठी ते जसं तिला प्रवृत्त होते माझ्या मिसेसला पण प्रवृत्त करत होते, कारण तिचं फर्स्ट इयर LLB होऊन ती सेकंड इयरला होती. तुला पुढं शिकायचं, पुढं काही गोष्टी करायच्या, पण त्यांनी पत्नीला मात्र ठामपणे बरोबर दररोज राहून अगदी हे तुला करायचं, हे तुला व्हायलाच पाहिजे, करायलाच पाहिजे. मुलं लहान लहान होती, निलिमा लहान होती, निलेश लहान होते, परंतु नेटाने संसार सांभाळत असताना या क्षेत्रामध्ये अभ्यास करणं, त्याचा पाठपुरावा करणं आणि मला वेगवेगळ्या डिग्र्या घेऊन संपादित करून पुन्हा नोकरी करणं. मित्रांनो हे इतकं सोपं नाही. म्हणजे खेडेगावातनं आपण ग्रामीण भागात जसं आता फरांदे सरांनी सांगितलं की तुमच्या आमच्या आपल्या वयातल्या ज्या लोक आहेत ज्यांनी कॉम्प्युटर त्या काळात पाहिलेलं नाही, ज्यांनी मोबाईल त्या काळात पाहिलेलं नाही, काट्याकुट्याची शाळा सुटली, खांद्यावर दप्तरं पाहिली, जुन्या कपड्याची शिवलेली पिशवी घेऊन आपण शाळेत गेलो, ह्या आठवणी जर आपण सांगितलं नाही, जसं की पुढच्या पिढीला आपण काय देणं लागतो, पुढच्या पिढीला काय सांगायचं आहे, हे फरांदे सरांनी अतिशय छोट्याशा भाषणामध्ये आपल्याला सांगितलं की आपले अनुभव आपण आपल्या पुढच्या पिढीला सांगितले पाहिजे. बाबा रे मी इथपर्यंत कसा आलो, तुला पुढं काय करायचं आहे, तुझ्या संसारामध्ये मी ढवळाढवळ करत नसलो तरी सुद्धा माझे अनुभव काय आहेत
हे मला आपल्याला तरुणपणापासून आपण त्या मुलांना सांगत असतो. परंतु काही स्टेज अशी येते की हा मुलगा जेव्हा मोठा होतो, कर्तबगार होतो, आणि तेव्हा मात्र आपल्याला कुठेतरी थांबावं लागतं. आपले सल्ले अनाहूत सल्ले वाटायला लागतात. आपण सांगतो ते त्या लोकांना पटत नाही, कारण विचारांची तफावत असते. हे अतिशय बारीक, हा जो तपशील मी सांगतोय, हा तपशील अतिशय बारीक सारीक पद्धतीनं या लेखिकेनं आपल्या पुस्तकामध्ये मांडलाय की तुमच्या वयानुसार तुम्ही स्वतःमध्ये कसे बदल करायला पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही सुरुवातीला मुलांच्या भवितव्याचा, शेवटी आपण म्हणतो मुलांचे पहिला गुरु आई वडील असतो. पहिला गुरु पण आई वडील असतो, मग शिक्षक असतात आणि मग पुढचे समाज असतो. पण ह्या प्रोसेसमध्ये जात असताना आपण आई वडील जरी असलो तरी आपल्याला हे सल्ले द्यायचं काम कुठंतरी लिमिटेड करावं लागतं, कुठेतरी मर्यादित करावं लागतं. आणि हे मर्यादित कसं करायचं, कोणत्या पद्धतीनं करायचं, कुठं थांबायचं, हे सगळ्या प्रकारचे बारीक सारीक तपशील या पुस्तकामध्ये या आपल्या आदरणीय लेखिकेनं त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. याचबरोबर आणखीन काही गोष्टी आहेत की वृद्धापकाळाकडे जाताना अनेक संकट येतात किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला शारीरिक व्याधींना सामोरं जावं लागतं किंवा कौटुंबिक वातावरणामुळं नैराश्य येतं. अशा नैराश्याच्या परिस्थितीमध्ये आपण काय करायला हवं, काय करायला नको आहे, कोणत्या पद्धतीनं आपलं आयुष्य पुढे न्यायला पाहिजे, याबद्दलही बराच त्यात उहापोह त्याच्यामध्ये टॉपिक वाईज मिळवण्यासाठी जाणं काही टॉपिक वाईज मी तयारी करून आलो होतो. पण मी म्हटल्याप्रमाणे माझ्या दोन्ही वक्त्यांनी अगोदर इतकं काय सविस्तर सांगितलं आहे, पण त्याच्यातनं थोडं थोडं काही जे राहिले आणि जे मी वाचले त्याच्यातनं मी थोडंसं त्याच्याबद्दल बोलतो की ह्याबद्दलही सांगितलं आहे. याहीपेक्षा जर आपल्याला आपली काही म्हणजे अगदीच टोकाची परिस्थिती आली, एखाद्या वृद्ध दाम्पत्यावर अगदी टोकाची परिस्थिती आली, तर मग कायदा कोणत्या पद्धतीने आपल्याला मदत करू शकतो. मुलं आपल्याकडे लक्ष देत नाहीत, मुली लक्ष देत नाहीत किंवा आपली दाम्पत्य आपल्याकडे लक्ष देत नाहीत आणि आता आपल्याला कदाचित परावलंबी जीवन जगावं लागते. मला पेन्शन मिळते ती मला पुरेशी नाही आहे, कारण आता आपल्याला दवाखान्याचा खर्च वाढलेला असतो, वृद्धापकाळाला आलेल्या बाकीच्या काही अडचणी असतात आणि मग कदाचित मला जी पेन्शन मिळते किंवा मला जे काही उत्पन्न मिळतं किंवा माझं उत्पन्नाची साधनं आहेत किंवा माझ्या पेन्शनमधल्या सह्या बऱ्याचशा पालक मुलंच घेऊन जातात, त्यांची ती पेन्शन आणतात, त्यांचं ती खर्च करतात, माझ्याकडे दुर्लक्ष होतंय. अशा परिस्थितीत सुद्धा आपण कोणत्या पद्धतीनं वागलं पाहिजे, कोणत्या पद्धतीनं त्याकडे पाहिलं पाहिजे आणि मग नवीन पिढीला जर सांभाळून घेतलं तर आपलं आयुष्य निश्चितपणानं सुखकर होऊ शकतं. त्यासाठीचा गुरुमंत्र सुद्धा या पुस्तकामध्ये त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे मांडलेला आहे. या कायद्याचा उहापोह करत असताना अनेक, जसं मगाशी त्यांनी सांगितलं की मुळात ज्येष्ठ हा शब्द कुठून आला, ज्येष्ठाची उत्पत्ती कुठून झाली. माझं तर म्हणणं असं आहे की आपण रिटायर होतो म्हणजे आपण फक्त नोकरीतनं रिटायर होतो, आपण मानसिकतेतनं रिटायर होता का. आपल्या मानसिकतेमध्ये आपण मी निवृत्त झालो, मी आता बिनकामाचा झालो, ही आपली जी काही कल्पना असते, संकल्पना असते, ती आपण आपल्या मनामध्ये ठेवली नाही पाहिजे. कारण नोकरीतनं निवृत्त झालो म्हणजे आपण आपल्या आयुष्यातनं निवृत्त होत नसतो. अनेक तुम्हाला वेगवेगळी क्षेत्र काम करण्यासारखी असतात, त्या क्षेत्रामध्ये आपण जर काम करत राहिलो तर आपल्यातली आनंदी वृत्ती, जसं की आता हा मंच चालवणारी ही जी काही मंडळी आहे, हा मंच चालवणं ही त्यांची ऊर्जा आहे. या मंचामध्ये तुम्ही सगळे येतात, ही पण त्यांची ऊर्जा आहे, तुमची पण ऊर्जा आहे. आपण एकमेकांना भेटतो, एकमेकांचे अनुभव एकमेकांना शेअर करतो. या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, या माध्यमातून तुम्ही अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्येष्ठांच्या समस्या किंवा ज्येष्ठांच्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न ही कृतीशील संघटना करते आहे. पण तुम्हा आम्हाला म्हणजे जे नुकतेच मी वृद्ध हा शब्द खरं तर मानत नाही, कारण तुम्ही थोडी वयाने त्यांच्यामध्ये सामंजस्य आहे, वैचारिक मतभेद अजिबात नाही. डिफरन्स ऑफ ओपिनियन ठीक आहे, असं काय वाटतं ते अडचण नाही त्यात, पण मतभेद नाही. अशाच ठिकाणी ते व्यवहाराने शक्य आहे बरं का. मध्यंतरी मी नगरला एक कार्यशाळा घेतली होती याच्या बाबतीमध्ये. बऱ्याच लोकांनी, बऱ्याच तरी साधारणपणे 30-40% लोकांनी सांगितलं, साहेब मृत्यूपत्र जर आता केलं, मला 3 मुलं आहे, ते जीवन जगून देणार नाही, इथं संपून टाकतील पाहिजे. हा सुद्धा विचार पुढे आलेला आहे. हा सुद्धा या ठिकाणी एक नवीन विषय आपल्यापुढे मांडण्यात आला पाहिजे. त्यामुळे बरेच तुमच्या माझ्यासारखी माणसं आहेत आणि आपल्याला समजतं घरामध्ये आपला विरोध किती आहे, कोण कशा पद्धतीने वागतो, आपलं नॉलेज आहेच आपल्याला, त्याबद्दल वाद नाही केला. आणि माझ्या मनात विचार येतो, कशा करता मृत्यूपत्र तयार करायचं, जाऊ दे नंबर जोपर्यंत आहे. नाही तर मृत्यूपत्र केलं, कमी जास्त केलं, कारण आपण माणसं अशी आहोत, आपण त्याच्यामध्ये डावा उजवा असं करतो ना, बऱ्याच वेळा करतो, नाही असायला भाग नाही. मुलीचा प्रश्न असेल, मोठ्या मुलाचा असेल, मधल्या असेल, ते शेवटचा असेल, प्रत्येकाला आपण वेगळं नामनक्लेचर करतो, एका सारख्या ट्रीटमेंट देत नाही त्यांना. आणि ते संपत्तीच्या वाटणीमध्ये जर कमी जास्त झालं तर आपल्याला जीवन जगणं सुद्धा मुश्किल होईल बरं का. या लोकांमध्ये कृपा करून हेही ध्यानात घ्या, त्याचा देखील विचार झाला पाहिजे. विचार करणं, यू आर द जज ऑफ सिच्युएशन. तुम्ही यामध्ये निर्णय घेण्यासाठी सक्षम आहात, तुम्ही स्वतःचा बरं का, दुसऱ्याचं कोणाचं ऐकू नका.
नाहीतर मग मृत्यू उतरवणूक केलेलं बरं, असं माझ्यासारखा माणूस तुम्हाला अनाहूतपणे सल्ला देऊ इच्छितो बरं, काही पण लक्षात घ्या. नाही तर बऱ्याच वेळा असं होतं की बा नेम काय सांगतो मृत्यूपत्र करून ठेवा, ठीक आहे हरकत नाही करायचं, पण मला सांभाळलं पाहिजे नव्हतं केल्यानंतर. पण त्यांना जर कळलंच नाही तरी मला सांभाळतील आणि जे सांभाळतील आपण गेल्यानंतर काय व्हायचं ते होईल त्याच्यावर, त्यांचा प्रश्न ते सोडू देईल. म्हणजे त्यांनी आपल्याशी चांगलं वागलं पाहिजे, हा पण मुद्दा त्या पाठीमध्ये अधोरेखित करायला हरकत नाही. एक माझा मुद्दा त्याच्यामध्ये. नेत्रदान आणि देहदानाचे कार्यक्रम आपण आता नगर जिल्हा, नाशिक, बऱ्याचशा राज्यामध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करतोय. बऱ्यापैकी चांगली इन्व्हेंटरी झाली, आतापर्यंत 400-500 लोकांची नावनोंदणी संस्थेकडे झालेली आहे. आणि यामुळं आपल्याला सातत्याने समाजामध्ये समाज झोपलेल्या अवस्थेत बरं हत्तीसारखा आहे हे लक्षात घ्या. आज तुम्ही इतक्या लोकसंख्येने आमच्या संघटनेचे पदाधिकारी सदस्य सगळे या ठिकाणी आले, मला खूप आनंद आहे. अक्षरशः एवढी माणसं येत नाही वर का, बऱ्याच वेळा बोलून बोलून थकावं लागतं आम्हाला. बऱ्याच मला स्वतःचा अनुभव, याला फोन करतो, येतो का दादा, येतो का बाई, असं प्रत्येक विचारावं लागतो. या तुम्हाला चहा पाणी पाहतो, नाश्ता खाऊ घालतो. मी कधी कधी तर म्हणतो मला जीव पण घालतो, पण या मिटिंगला असं नाविलाने म्हणावं लागतं. कारण माणसावर रागवता येत नाही, तुमच्यावर मला नाही रागवता येत, मग माझ्या मनावर मला रागवावं लागतं ही वस्तुस्थिती. कारण माझ्या पुढे बसणारी माणसं सगळी सिनियर आहेत आणि ज्ञानाने परिपक्व आहेत ना. त्याला मी कसं बोलणार, तुम्ही न्यायाला म्हणल्यानंतर काही करेल तुमची ऍक्शन घेईल. मी अधिकारी म्हणून काम केलेलं आहे, ते मला आता काहीच वापरता येत नाही. काही झालं तरी आलेली माणसं देखील आपलीच माणसं आहेत आणि न आलेली माणसं देखील आपलीच आहेत असं सातत्याने मला म्हणावं लागतं. फार संकल्पना महत्वाची. बरेच लोक अजूनही पण ते सगळ्याच घरामध्ये त्यांचं लक्ष असतं, इकडे लक्षच देत नाही आपल्या संघटनेकडे. कारण मी बऱ्यापैकी काम करतो, डॉक्टर सरही काम करतात, मी काम करतो. आपण पाहत असाल आमचं लिखाण बऱ्याच वेळा परिपत्रक काय काय काढत राहतो. ज्येष्ठांना उतार वयामध्ये साथीदाराची गरज वगैरे काय तर इतके काही प्रोग्राम आपण लॉन्च करतो कल्पनेच्या बाहेर. म्हणजे पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे ना त्याचं पोस्ट जो कार्यक्रम आहे तो आपल्याकडे सध्या चालू आहे. तुम्ही पाहिलं असेल उतार वयामध्ये ज्येष्ठाची आता एक नवीन आर्टिकल आपण टाकले, नवीन स्कीम लॉन्च केली सेंट्रलने, आमच्या मध्यवर्तीने त्याला मान्यता दिली की जी लोक असे उतार वयात राहू इच्छितात तर त्यांना आता जोडीदाराची गरज निर्माण झालेली आहे. मुलं कुठेतरी फॉरेनला असतात, मुलींचं लग्न झालेलं असतं, मुलं मुली प्रपंचात गुंतलेले असतात, त्यामुळे तुमच्याकडे पाहिलं त्यांचं लक्ष नाही. 1-2 दिवस तुम्हाला भेटायला येऊ शकतात बरं का, पण तुम्ही जर जास्त दिवस आजारी पडला तर माझ्या माहितीप्रमाणे कोणी येणार नाही. म्हणजे आपल्याला भविष्यात केअरटेकर लागणार हे पण लक्षात घ्या. त्यासाठी 80 वर्ष वयापेक्षा जास्त असल्यामुळं वय झाल्यानंतर आम्ही सुप्रीम कोर्टाने पण सांगितलंय की त्यांना एक अटेंडंट लावावा लागतो, कारण माणूस काही काम करू शकत नाही, अतिवृद्ध होतो मराठी भाषेमध्ये. आणि ज्येष्ठ नागरिक तुम्ही 80 पर्यंत आपण जगतोय सध्या आजच्या परिस्थितीप्रमाणे. अजून 20 वर्ष भविष्यामध्ये 2050 सालामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या झाल्यानंतर 100 वर्ष जगणार आहे असाच आपला विश्व अहवाल म्हणतो बरं का. वर्ल्ड रिपोर्ट असा म्हणतोय की 2050 सालामध्ये आपलं सरासरी आयुष्यमान 100 वर्ष होणार आहे. आता सध्या 80 वर्ष आहे, म्हणजे 20 वर्ष जास्त जगतो. आपल्याकडे महिला 23 वर्ष जास्त जगतात, पुरुष 17 वर्ष जास्त जगतो, सरासरी 20 वर्ष जास्त जगतात. म्हणजे 60 वर्ष माझं रिटायरमेंटचं वय असेल असं काही धरलं तर 60 अधिक 20 80 वर्षापर्यंत तुम्ही आम्ही जगणार. प्रोव्हाइडेड काय महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, वेळोवेळी गोळ्या खाल्ल्या पाहिजे. डायबिटीज बीपीवाल्याने आजारपण असेल तर वेळोवेळी ट्रीटमेंट घेतली पाहिजे, इन्शुरन्स काढला पाहिजे. हे केलंच पाहिजे, त्याला पर्याय दुसरा काही नाही बरं का. नाही तुम्ही म्हणताल नाही केलं तर ऑटोमॅटिक होईल का, ऑटोमॅटिक अजिबात काही होणार नाही. कारण आज सभोवतालची जी परिस्थिती पूर्णपणे बिघडलेली आहे, पोल्युशन तयार झालेलं आहे, हेवी कॉम्पिटिशन सुरू झालेली, रस्त्याची रोडची कामं किती चालू आहे, किती टन आपला कचरा आहे तोंडामध्ये जातोय. सिमेंटचा तुम्ही पाहते स्लरी पाहिल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला. झाडं आपण तोडायला लागलेलो आहे, निसर्गाचा समतोल बिघडून राहिलेला आहे, समाजातले वन्यजीव किंवा प्राणी नष्ट करतोय आपण. याचा ॲडव्हर्स इफेक्ट आपल्याला व्हायला लागलेला आहे. कृपा करून हाही देण्यात घेण्याची गरज आहे, तो सुद्धा आपल्याला मुद्दा या ठिकाणी पाहायला पाहिजे. आणि मग असा प्रश्न येतो की जर आपल्या नॉलेजची देवाणघेवाण जर समाजात करायची असेल, समाजाला चांगलं बनवायचं असेल, त्या तरुणाला आणि तुम्हाला सुद्धा ज्येष्ठांना सुद्धा मग काय केलं पाहिजे तर त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. ते बाहेर माझ्यासारखे चालू राहिले पाहिजे, पडले पाहिजे. नाही पडले तर कसं व्हायचं हाही प्रश्न महत्वाचा आहे. कारण हे प्रबोधन करायचं म्हणल्यानंतर माणसाला ह्या घरातून त्या घरात जाता आलं पाहिजे, ह्या गावातून त्या गावात जाता आलं पाहिजे, तालुक्यातून जिल्ह्यात जाता आलं पाहिजे, जिल्ह्यातून राज्यात जाता राज्याच्या बाहेर जाता आलं पाहिजे. म्हणून आपण कृतीशील विचार मंच, कृतीशील निवृत्त अधिकारी कर्मचारी विचार मंच साहेब स्थापन केलेला आहे की ज्या विचार मंचामध्ये त्या त्या क्षेत्रातले लोक जे आहेत, सध्या 80 लोक आमच्याकडे सध्या आहेत की काही आमचे सभासद आहेत काही नाही, तरी पण आम्ही त्यांना विचार मंचात घेतलेला आहे की ज्या ज्यावेळेस एखादी समस्या निर्माण होते त्या समस्याचं अवलोकन, एखादी समस्या त्या ठिकाणी सांगितली जाते आणि त्यावर बाकीचे लोक समीक्षण करायचं काम करतात आणि त्यातून चांगला जो मुद्दा असेल तो कार्यकारिणीमध्ये मंजुरीला घेऊन आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी समाजासाठी काही नवीन स्कीम राबवण्याचा देखील आपला प्रयत्न आहे. राज्यामध्ये साधारणपणे 20 जिल्ह्यामध्ये कार्यकारिणी आहे. सातारा जिल्हा तर आम्हाला खूप मोठा आदर्श आहे. सातारा जिल्ह्यांनी पहिलं काम केले की नवीन पुस्तक प्रकाशनाचं काम केलं. नवीन काही उपक्रम करण्यामध्ये आमच्या सरांचा हात खंड आहे. नवीन काहीतरी करायचं आहे आणि माने मॅडम ज्यावेळेस भेटल्या आणि काहीतरी करतोय असं ज्यावेळेस म्हणाले त्यावेळेस माझ्या मनामध्ये प्रश्न आला
की मग नक्कीच आता काहीतरी चांगलं घडणार आहे साताऱ्यामध्ये, अशी एक भूमिका होती. तो दिवस आज उजाडला, त्याबद्दल मला त्यांना धन्यवाद द्यावेसे वाटतात. हे अतिशय चांगलं काम होतं. कारण रिटायर झाल्यानंतर काय करायचं काम करून आपल्याला झालं, आता उद्या जायचंच आहे आपल्याला. या भूमिकेने बरेच आम्ही लोक वागतो आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनावर झालेल्या व्यवहाराने दिसतो. परंतु ही सेकंड इनिंग जी आहे 20 वर्षाची आपल्याला, ती अतिशय कालबद्ध पद्धतीने आणि एकंदरीत सिस्टमॅटिक पद्धतीने जगायची आहे. म्हणजे निवृत्त झालं म्हणजे मला काही काम नाही, मी काही काम करणार नाही, कोणाकडे जाणार नाही वगैरे सोडून द्यायचं. आपल्या सवयी आपण बिल्ड करून घ्यायच्या. सकाळी लवकर उठण्यापासून थोडासा हलकासा व्यायाम जो आपल्याला शक्य असेल तो व्यायाम करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी त्याचा विचार झाला पाहिजे. वेळोवेळी ब्रेकफास्ट झाला पाहिजे, दुपारी जेवणाचा कार्यक्रम झाला पाहिजे, संध्याकाळी परत चहा पाणी झाला पाहिजे, संध्याकाळी जेवण झालं पाहिजे. आणि मग आपल्याला समाजाशी एकरूप होण्याचं एक मोठं साधन या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्याचे विविध उपक्रम सर आपण हाती घेतो आहे. आणि त्या उपक्रमाद्वारे त्यातला आमचा एक महत्वाचा नाडी परीक्षण हा एक उपक्रम आहे. तो अतिशय चांगल्या प्रकारे चालला. काल परवा आम्ही इस्लामपूरला 2 दिवस दत्त नागरी सहकारी पतसंस्था तिथले आमचे एक सदस्य आहे डॉक्टर PV कुलकर्णी. इज अ व्हेरी सिनियर पर्सन, 86 वर त्यांचं वय आहे. आणि त्यांनी आम्हाला व्यक्त केली की मी या संस्थेचा चेअरमन आहे आणि आमच्याकडे 10 ते 15 प्राध्यापक तुम्हाला सदस्य देतो, पण आमच्यासाठी एवढं काम करा. आम्ही तुम्हाला सगळ्या प्रकारची मदत करायला. आणि मोठी संस्था आहे, वार्षिक त्यांच्या संस्था आहे इस्लामपूरला, आणि तो कार्यक्रम पार पडलेला आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की लोकांना हा विषय कळतोय, लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये आपण प्रयत्न करतोय आणि त्याला निश्चित यश येते, ही वस्तुस्थिती नाकारता येईल. त्याच्यानंतरचा एक मुद्दा महत्वाचा सांगायचा आपल्याला राहिला की साधारणपणे आपण जे काही काम करतो हे काम जगातली कोणतीच संस्था काम करत नाही. आपले जर ऑब्जेक्टिव्ह तुम्ही पाहिले ना की आपण सर आम्ही सेवानिवृत्तांचे प्रश्न सोडवतो इथपर्यंत आमची मर्यादा नाहीये, किंवा त्यांचे आरोग्याचे प्रश्न सोडवतो इथपर्यंतही मर्यादा नाहीये. त्याच्या कुटुंबामध्ये त्याला जे काही ॲडव्होकेसीचे प्रॉब्लेम आले, काही कायद्या संबंधातले काही मुद्दे निर्माण झाले, त्याला आरोग्याचे काही प्रश्न स्वतःचे वैयक्तिक निर्माण झाले, म्हणजे साधारणपणे फर्स्ट ओपिनियन, सेकंड ओपिनियन रिगार्डिंग द ऑपरेशन्स वगैरे अशा स्वरूपातलं, या संबंधामध्ये कुठल्याही प्रकारच्या, किंवा आपल्या घरामध्ये विवाह समुदेशक आमच्याकडे आहेत सर. प्रत्येक जिल्ह्याला 1-1, 2-2 आम्ही पोस्ट तयार केलेल्या आहेत. रिटायर झालेली माणसं आमच्याकडे आहेत. प्रत्येक घरामध्ये बरंच दुःख आहे, त्याच्यामध्ये मुली नीट नांदत नाही, घरी आई वडिलांकडे असतात किंवा जमत नाही, डिव्होर्सचे इश्यूज आहेत. बऱ्याचशा विषयावर मार्गदर्शन करण्याचं काम देखील या संस्थेने सुरू केलेलं आहे. म्हणजे मॅक्सिमम काम करण्याचा आपला या ठिकाणी प्रयत्न असणार आहे. एकंदरीत माझ्या माहितीप्रमाणे मी जे काही थोडं, आणि मॅडमच्या पुस्तकामध्ये बरंच काही सांगितलेलं आहे, बरंच मॅडमने सांगितल्यामुळं मला काही सांगायला राहिलं नाही. त्यामुळे मी आपल्याला विनंती करेन, हे जे पुस्तक आहे ते पुस्तक आपल्याला भविष्यामध्ये मार्गदर्शन ठरणार आहे. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी हे पुस्तक वाचावं आणि विकत घ्यावं ही कल्पना माझ्या मनात आहे. राज्यामध्ये कार्याध्यक्ष म्हणून मी 100 कॉपीज त्यांच्याकडनं मला त्यांची प्राईस मिळाल्यानंतर 100 कॉपीज खपवायचं मी आव्हान या ठिकाणी मॅडमला देतो. की साधारणपणे माझ्याकडे अशाच प्रकारचं दुसरं एक कुटुंबाची एक धारा म्हणून एक कुटुंब वत्सल नावाचं एक पुस्तक आहे. आमचे जे प्रोफेसर आहेत पुण्यामधले त्यांनी ते पब्लिश केलेलं आहे. त्याची एक 600 रुपये किंमत आहे. ते सुद्धा बऱ्यापैकी चाललंय. राज्यामध्ये 150 पुस्तकं आपण त्या ठिकाणी खपवली आणि लोकांना जाणीव करून दिली की विवाहामध्ये, त्या जीवनामध्ये 6 खांब महत्वाचे आहेत. मुलगा, मुलगी, मुलाचे आई वडील आणि मुलीचे आई वडील, हे 6 माणसं महत्वाचे आहेत. हे 6 खांब कसे ठीक करायचे या संबंधातलं अतिशय मोठं विवेचन, अतिशय तर्कशुद्ध विवेचन केलेलं पुस्तक आपल्याला पाहायला मिळेल. फॅमिली मास्टर नावाचं पुस्तक आहे ते. तर त्या पुस्तकाचं सुद्धा आपण बाकीच्या आपल्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती करतो, समाजामधले जे काही बाकीचे जे घटक आहेत, स्पेशली जे संघटित नाहीत असे जे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्यापर्यंत सुद्धा आपल्याला पोहोचायचे कार्यक्रम आपण त्या ठिकाणी हाती घेतलेले आहेत. तसं ज्या संस्थेची पुस्तकं आता मॅडमनी केलेली आहेत त्या पुस्तकाला कमीत कमी 100 म्हणतो, पण बऱ्यापैकी चांगल्या दर्जाचे आपल्याकडे अधिकारी कर्मचारी आहेत. त्यांना म्हणलं तर प्रत्येक घरामध्ये, आणि ते पुस्तक घरात द्यायचं आहे आपल्याला, हा फार महत्त्वाचा विषय आहे. ते निवडत्या माणसाने विकत घेऊन फायद्याच्या घरातल्या सगळ्या लोकांनी ते वाचलं पाहिजे आणि त्याविषयी फीडबॅक पण घ्यायचा आहे बरं का मला. मी त्याचं परिपत्रक काढणार आहे याच्यानंतर आपल्याला सूचना देणार आहे. कारण घराच्या लोकांनी ना कमीत कमी त्याच्या दृष्टी काढून तरी जावं. आता अलीकडचे लोक पुस्तक वाचत नाही, ही दुर्दशा आहेच, वाईट दुर्दशा आहे. कारण आता मोबाईलवर सगळे पडलेले असतात. घरातला रस्त्याने कुठेही जातोय सगळे मोबाईल असतात. आपण एकमेकाशी बोलत नाही, सगळेच मोबाईल पाहत असतात. एखादा आपण एकमेकाशी बोलायचं टाळून दिलेलं, संपून टाकलेलं आहे. म्हणून मी या निमित्ताने आग्रह करेल की एक पुस्तक विकत घेतल्यानंतर ते घरातल्या कुटुंबामध्ये आपले जे मुलगा असेल, सून असेल, नातू असेल, नात असेल, अजून कोणी असतील त्या सर्वांना वाचायला द्यावं. कमीत कमी त्यांनी पाने चाळावीत. मी त्या पुढचं वाचायचं नाही तो प्रश्न आलेला आहे, त्याच्याविषयी त्या निमित्ताने आणि आमच्या लेखिकेचा आणि त्यांच्या मिस्टरांचा देखील मोठ्या मनाने, त्यांच्या कुटुंबियाचा देखील एक सत्कार करायचा योग या ठिकाणी आला आहे. समजायला काही हरकत नाही. ते आपल्याला यथावकाश आम्ही अनाऊन्स करू. आपली जनरल बॉडी 21/7 झालेली आहे डिक्लेअर. 21/7 मी ते परिपत्रक ड्रॉप करतो. 21/7
21 जुलै, त्याच्यामध्ये मॅडमला आधी विनंती करत का अजून तुमच्या डोक्यात जर काही असला विषय एखादा अर्धा चार्मिंग समाजकारणाला दिशा देणारा असं तुम्हाला वाटला, मे बी समवॉट प्लस मायनस वगैरे हा विचार करू नका. बऱ्याच लोकांना हे लिखाण केलेलं आवडत असा काही भाग नाही. लोकांनी आवडावं म्हणून लिखाण करावं अशी माझी भूमिका पण नाही. जे वाटतं सत्य ते लिहायला हरकत नाही. अशा प्रकारचे आम्ही आर्टिकल देखील मागवणार आहे मागच्यासाठी. परत सगळ्यांना आवाहन करणार आहे, आपल्या जिल्ह्यातून चांगल्या प्रकारचे आर्टिकल यावेत अशा प्रकारची मनोकामना व्यक्त करतो. मॅडमला परत विनंती करतो की अजून याच्या व्यतिरिक्त काय तुम्हाला डिटेलमध्ये जायचं असं एखादा टॉपिक तर तसं एक आर्टिकल तयार करा, किंवा या विषयाच्या बाहेर जाऊन तुम्हाला काही तुम्हाला म्हणायचं असेल, लिहायचं असेल ते सुद्धा करायला या ठिकाणी हरकत नाही. आणि मला या ठिकाणी बोलवलं आणि माझं मनोगत ऐकलं आणि सगळं झाल्यानंतर शेवटी बोलणं फार आवड असतं. प्रमुख डॉक्टर श्यामला माने, त्याचबरोबर या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, आता मला ते सांगत होते 45 वर्षापूर्वी ते या महाविद्यालयामध्ये याच वर्गात शिकायला होते. असे महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचे चेअरमन म्हणून ज्यांनी काम केलं, सदस्य म्हणून जे सध्या कार्यरत आहेत असे ॲडव्होकेट वसंतराव भोसले, त्याचबरोबर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मी नामोल्लेख करत नाही, पण सर्वांबद्दल आदर व्यक्त करतो. आणि थोडक्यात मी या पुस्तकाच्या अनुषंगाने बोलतो की हा विषय अत्यंत जिवंत असा आहे, दगदगता असा आहे आणि या विषयाला खऱ्या अर्थानं माने मॅडमनी न्याय देण्याचा प्रयत्न केलेले आहेत. अनेक विषय या पुस्तकामध्ये आपण कव्हर केलेले आहेत. विशेषतः ज्येष्ठांची आर्थिक परिस्थिती कशी आहे, सामाजिक परिस्थिती कशी आहे, घरातली स्थिती कशी आहे, आरोग्याचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न या ठिकाणी आपण मांडलेले आहेत आणि त्याचं व्यवस्थित अशा प्रकारचं स्पष्टीकरण केलेलं आहे. विशेषतः निरंजननी मुद्दा उपस्थित केला होता त्या पद्धतीनं जपानमधले जे लोक त्या ठिकाणचे दीर्घायुष्य आहे त्याचं कारण म्हणजे 10 तत्व त्यांनी प्रिन्सिपल स्वीकारलेले आहेत आयुष्य वाढण्याच्या ठिकाणातून किंवा दीर्घायुष्य होण्याच्या ठिकाणातून. सतत स्वतःला कामामध्ये कुठंतरी गुंतवून घ्यायचं, म्हणजे आपण एकाकीपणा असल्यानंतर त्या ठिकाणी थोडंसं वाईट विचार, चुकीचे विचार डोक्यात येतात. त्याऐवजी सतत कुठल्या ना कुठल्या पॉझिटिव्ह गोष्टीमध्ये स्वतःला गुंतवून घेण्याचा प्रयत्न केला तर अशा प्रकारचे विचाराला थारा राहणार आहे. अशा पद्धतीनं फार चांगल्या पद्धतीची मांडणी या ठिकाणी केलेली आहे. मी थोडंसं आज दिवसभर ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या सगळ्या याच्यामध्ये आहे. सकाळी 9 वाजल्यापासून मी दुपारी 3 वाजेपर्यंत येत होतो. 3 ते 4 मी घरी होतो, जेवण्यासाठी गेलेलो आणि 4 वाजता परत या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आलो. त्याचं कारण असं की सातारा आणि आसपासच्या परिसरामध्ये जाधव सर फार मोठ्या संख्येनं माजी सैनिक राहतात आणि सातारा जिल्ह्यातून फार मोठ्या प्रमाणात माजी सैनिक त्या ठिकाणी सैन्यामध्ये वेगवेगळ्या पदावरती कार्यरत आहेत आणि त्यांच्या आग्रहास्तव आणि इथल्या पालकांच्या आग्रहास्तव STI, CDS आणि NDA यासाठी म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी पुण्यातील काही लोक आज मी बोलवलेले होते आणि जवळजवळ 400 लोक या ठिकाणी पालक आणि हे सगळे लोक या ठिकाणी होते. त्यांनाही त्यानिमित्तानं या जे काउन्सिलर आहेत किंवा 7वी, 8वी, 9वी, 10वीच्या मुलाला STIची तयारी कशी करायची, NDAची तयारी कशी करायची, CDSची तयारी कशी करायची या अनुषंगाने दिवसभर या ठिकाणी काउन्सिलर बोलवलेले होते आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पालकांना मार्गदर्शन ठेवलेलं होतं. दुसरा मी वेगळा थोडासा मुद्दा मांडतो. अनेक या ठिकाणी या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजे अगदी शैलजा माने मॅडमनी या ठिकाणी हात वरती केला, निरंजन आहे, लाटकर मॅडम आहे, अनेकांनी या वर्गामध्ये थांबून किंवा बसून या ठिकाणी शिक्षण आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आता रयत शिक्षण संस्था एका वेगळ्या मोडवरती आलेली आहे. निरंजननी उल्लेख केला की काल परवा आमच्याकडं माननीय मॅनेजिंग काउन्सिलची जी मिटिंग झाली त्यामध्ये AIचं शिक्षण सगळ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना देण्याच्या ठिकाणातून आम्ही विचार करतोय आणि तशा प्रकारची एक चांगल्या प्रकारची सुसज्ज लॅब ज्या ठिकाणी रोबोटिक्सचं शिक्षण असेल, ज्यामध्ये IoT असेल, ज्या ठिकाणी मशीन लर्निंग असेल, अशा सगळ्या प्रकारचं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळेल या ठिकाणातून एक मोठी लॅब आम्ही उभा करण्याचा प्रयत्न करतोय. रयतच्या सगळ्या विद्यार्थ्यांना AIचं शिक्षण देण्याच्या ठिकाणातून आदरणीय अध्यक्ष माननीय शरद पवार आणि चंद्रकांत दळवी साहेब यांच्या माध्यमातून आम्ही हे करतो. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट भोसले सरांना मुद्दाम मी सांगतोय की माजी विद्यार्थ्यांची शाखावाईज अशा प्रकारची विद्यार्थ्यांच्या संघटनेची बांधणी करण्याच्या दृष्टीनं माननीय चंद्रकांत दळवी साहेबांनी एक प्रोजेक्ट मांडलेला होता आणि त्याची पुढची जी जबाबदारी ती जबाबदारी माझ्याकडे टाकलेली होती. त्याचा ड्राफ्ट तयार करणं, त्याची निवेदन निर्माण करणं, या सगळ्या गोष्टी माझ्याकडे दिलेल्या होत्या आणि प्रत्येक शाखेमध्ये आम्ही माजी विद्यार्थी संघटना स्थापन करतोय आणि
संस्था पातळीवरती एक माजी विद्यार्थ्यांचा संघ आम्ही स्थापन करतोय. 750 शाखांमधून शिकणारे जे विद्यार्थी आहेत रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या सगळ्या लोकांना एका मोठ्या नेटवर्कला जोडण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतलेला आहे. त्या दृष्टिकोनातून त्याची कारवाई पुढच्या 3 महिन्यामध्ये आम्ही ती पूर्ण करून घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतोय. त्यामुळं अनेक माजी विद्यार्थ्यांना अनेक शिक्षकांना या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेच्या या कामामध्ये स्वतःला काम करण्याची संधी मिळणार आहे. म्हणजे ही मुद्दाम आपल्याला हे सांगण्याचा हेतू आहे की या नवीन गोष्टी जे आपण करतो त्या नवीन गोष्टी समाजापर्यंत लोकांपर्यंत जाव्यात. त्या ठिकाणातून आपण सगळेजण आपल्याला ज्ञात आहे की इथं मी पोकळे सर ज्येष्ठ नागरिकांचा एक मेळावा घेतलेला होता गेल्या वर्षी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्याला फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला होता. आम्ही 2011 पासून DB पाटील सर सावळज या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा मेळावे घेऊन त्या गावागावांमध्ये जाऊन ज्येष्ठ नागरिकांच्या संघटना बांधण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. यांना कदम जे होते फिस्कॉमचे अध्यक्ष त्यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी घेत होतो आणि तिथं तासगाव तालुक्यामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये हे काम सगळं चांगल्या पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला फार चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देखील मिळाले. प्रत्येक 6 ऑक्टोबरला त्यांची बैठक असायची ती कॉलेजमध्ये असायची. अर्थात तिथले ज्येष्ठ नागरिक असायचे त्यांचे प्रश्न वेगळे होते. रेशन कार्ड मध्ये आमचं नाव नाही किंवा आणखी कुठले प्रश्न आहेत त्यांचे किंवा मुलगा सांभाळत नाही मुलगी सांभाळत नाही जावई लक्ष देत नाही असे अनेक प्रश्न त्यांचे होते. ते प्रश्न सगळे आम्ही तहसीलदारांना बोलवून किंवा PI ला बोलवून DYSP ला बोलवून त्या ठिकाणी ते प्रश्न मांडायचे आणि ते सोडवण्याचे थोडंसं त्या ठिकाणी काम करायचे. आम्ही सेवानिवृत्त सेवकांना या ठिकाणी बोलवलं. विशेषतः जे या महाविद्यालयातून सेवानिवृत्त झालेले त्या लोकांना एकत्रित बोलवण्याचा प्रयत्न केला. आजी माजी सैनिकांना या ठिकाणी आम्ही बोलवलं होतं. त्याला जाधव सर साधारणतः 350 लोकांनी प्रतिसाद दिलेला होता. म्हणजे 9 ऑगस्टला त्या सगळ्या लोकांना या ठिकाणी बोलवून वीर माता असतील वीर पत्नी असतील त्यांचाही सत्कार या ठिकाणी केलेला होता. हे सगळं सांगण्यापाठीमागचा उद्देश आहे की रयत शिक्षण संस्थेमध्ये आम्ही सगळे काम करत असताना समाजाचं काहीतरी आपण उत्तरदायित्व किंवा आपण देणं लागतोय या भूमिकेतून आम्ही या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतोय. अगदी संस्था देखील पहिल्यापासून 105 वर्ष झाली तेव्हापासून या ठिकाणी संस्था देखील त्या दृष्टीनं काम करते. विशेषतः अण्णांचे PG पाटील सरांचे अनेकांचे तुमच्या माझ्यावरती ऋण आहेत उपकार आहेत संस्कार आहेत आणि त्या संस्काराचा भाग म्हणून आम्ही सगळे शिक्षक त्या ठिकाणी स्वतःला झोकून देऊन काम करण्याचा प्रयत्न करतोय. आज या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं श्यामल माने मॅडमना मी फार शुभेच्छा देतो की पुस्तक आपण सर्वांनी विशेषतः लोकांपर्यंत जावं वाचावं आणि त्याच्यावरती विचारमंथन व्हावं की कशा पद्धतीनं ज्येष्ठांच्या समस्या आहेत कशा पद्धतीनं ज्येष्ठ त्या ठिकाणी जीवन जगतायत त्यांच्या घरगुती समस्या असतील किंवा आणखी काही कायदेविषयक समस्या असतील त्या अनुषंगाने देखील त्यांनी फार चांगल्या पद्धतीनं मांडणी केलेली आहे. निलेश आणि त्या ठिकाणी पूजा त्या ठिकाणी बाहेरचं व्यवस्थापन पाहतायत आणि जावई बापू आणि निलिमा हे आतलं व्यवस्थापन सगळं पाहतायत. म्हणजे ह्याही गोष्टी घेण्यासारख्या आहेत. म्हणजे फार चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रमाचा सहयोग आपण सगळ्यांनी घडवून या ठिकाणी आणले आहेत. आमच्या शालिनी जगताप मॅडम आहेत तांबे सर आहेत अनेक मंडळी आहेत फडतरी सर आहेत सुभाष जाधव सर आहेत PG जाधव सर आहेत पवार सर आहेत निकम सर आहेत अनेक मंडळी या ठिकाणी. आज परत एकदा त्यांना फडतरी सर आम्हाला भेटायला बरं वाटतं की आपण सगळेजण भेटल्यानंतर एक ज्येष्ठांबद्दल नाही पण आई वडील जे असतात ते आई वडील निरंजन आता उल्लेख केला त्या पद्धतीने आई वडिलांना आम्ही तुमच्यातच पाहणार ना दुसरीकडे कुठं आहेत आई वडील. जे ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यापाठीमागचा उद्देश आहे की समाजाप्रती मी काहीतरी देणं लागतोय ते सतत मी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण पुढे देखील पुढच्या आयुष्यामध्ये बऱ्याच जणांचे पोकळे सर आर्थिक परिस्थिती चांगली आहे परंतु आर्थिक परिस्थिती चांगली असली तरी देखील आज आमची मुलं असतील सोना असतील या सगळ्या लोकांना आपल्या पैशाबद्दल काय फारसं देणं घेणं नाही. ते बाहेरच्या देशात आहेत बाहेरच्या स्टेटमध्ये आहेत चांगल्या कंपन्यांमध्ये आहेत चांगल्या प्रकारचा पगार मिळवत आहेत. त्यामुळे तुमची संपत्ती तुमच्या आयुष्यासाठी म्हणून तुमचं आरोग्य सांभाळण्यासाठी म्हणून शेवटपर्यंत त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला. आणि जर जमलं समाजाचं ऋण फेडण्याचा प्रयत्न करायचा असेल तर थोडंसं जे शिक्षणापासून ड्रॉप आउट आहेत वंचित आहेत त्या मुलांसाठी आपल्याला काय करता येईल का त्या दृष्टीने आपण प्रयत्न करावेत अशी माझी नम्र विनंती आहे. आम्ही देखील रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मी स्वतः प्रत्येक वर्षाला 1 लाख रुपये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या घटकावरती खर्च करायचं कारण भरपूर मिळालेलं आहे. शैलजा माने मॅडम किंवा जगताप मॅडम आपल्याला मिळालंय ते पुष्कळ मिळालेलं आहे. माझ्या बरोबरीची जी मुलं आहेत माझ्या बरोबरीची जी गावातली मुलं आहेत ती मुलं आज पाहिल्यानंतर वाईट वाटतं त्यांच्याकडे पाहिल्यानंतर. या सगळ्यांकडे माझ्यावर मॅडम शेख मॅडम संधी होती त्यांच्याकडे सगळं होतं परंतु त्यांना इथपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली नाही.
परंतु तुम्हाला मला ही संधी मिळाली की समाजाने हे तुमच्या माझ्यासाठी सगळं घडवून आणलं किंवा समाजाने तुम्हाला मला हे सगळं उपलब्ध करून दिलं, त्यामुळे समाजाच्या प्रती सतत आपण काहीतरी बांधिलकी मानून समाजाला परत देण्याचा प्रयत्न करूया इथून पुढच्या कालावधीत. अशा प्रकारची मी आपणा सर्वांना विनंती करतो. या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं आपणा सर्वांची भेट झाली त्याबद्दल आनंद व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या प्रती आदराची आणि प्रेमाची भावना व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय कर्नाटक.